इलेक्ट्रिकल मेजरमेंट. ठीक आहे. तर आपल्याला चॅप्टर 5 शिकायचं आहे. बेसिकली चॅप्टर 5 कशाशी रिलेटेड आहे, तर मेजरिंग इन्स्ट्रुमेंटशी रिलेटेड आहे. ठीक आहे. तर या चॅप्टरमध्ये बेसिकली काय आहे, थर्ड सेमिस्टरचा सिलेबस असल्यामुळं याच्यामध्ये आपल्याला मेजरमेंटचा एक पार्ट शिकायचा आहे. आता मेजरमेंट जर म्हणलं तर या चॅप्टरला, हा जो चॅप्टर दिलेला आहे त्यांनी 5वा चॅप्टर, याला बेसिकली 26 मार्क्सला हा चॅप्टर येत असतो. ठीक आहे. 26 ते 35 मार्क्स. आता हे 35पर्यंत तेव्हा जाईल ज्यावेळेस ते ऑप्शनल असेल क्वेश्चन्स. ठीक आहे. तर हे एवढं मार्काचं ह्याचं डिवायडेशन आहे. त्याच्यामुळं 5 चॅप्टरपैकी हा सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर तुमच्यासाठी आहे. त्याच्यामुळं मी पहिल्यांदा व्हिडिओ जो बनवला तो या चॅप्टरसाठी बनवलेला आहे. ठीक. आता आपण नेक्स्ट बघूयात की या चॅप्टरमध्ये नेमकं बेसिकली आपल्याला शिकायचं काय काय आहे. ठीक आहे. तर पहिला पॉईंट आहे याच्यामध्ये मेजरमेंट ऑफ रेझिस्टन्स. आता मेजरमेंट ऑफ रेझिस्टन्स म्हटल्यानंतर रेझिस्टन्सला 3 सेक्शन्समध्ये डिवाईड केलेलं आहे. एक तर लो रेझिस्टन्स, मीडियम, हाय असे 3 रेझिस्टन्सेस आहेत. पण रेझिस्टन्स मेजर करत असताना आपल्याला कुठल्या तरी मीटर्सचा वापर करावा लागतो. ते आहेत मेगर, अर्थ टेस्टर, मल्टीमीटर आणि LCR मीटर. सो 5व्या चॅप्टरमधला पहिला पॉईंट कोणता आहे, मेजरमेंट ऑफ रेझिस्टन्स. ठीक आहे. त्याच्यामध्ये हे बाकीचे पॉईंट्स येतील. नेक्स्ट पॉईंट कोणता आहे, फ्रिक्वेन्सी मीटर. त्याच्या पुढचा कोणता आहे, फेज सिक्वेन्स, इंडिकेटर, सिंक्रोनोस्कोप, इन्फ्रारेड मीटर. नंतर येईल सिग्नल जनरेटर, फंक्शन जनरेटर, ट्रायव्हेक्टर मीटर. ठीक आहे. एवढे सगळ्यात मेन पॉईंट्स आहेत. आता या सगळ्यांमध्ये बेसिकली हा जो 5.5 नंबर दिलेला आहे याला ऑसिलोस्कोप म्हणतात. तर हा ऑसिलोस्कोप जो असतो याला तुम्हाला खूप डेप्थमध्ये शिकायचं आहे, कारण 5व्या चॅप्टरमध्ये सगळ्यात जास्त क्वेश्चन या टॉपिकवरती असतात. ठीक आहे. तर ऑसिलोस्कोपसाठी आपण सेपरेट व्हिडिओ किंवा मी एक सेपरेट व्हिडिओ तुम्हाला पाठवून देईन. ठीक आहे. आता आपण शिकूयात मेजरमेंट ऑफ रेझिस्टन्स. ठीक आहे. बेसिकली ज्यावेळेस आपण टॉपिक बघितलेला होता त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की मेजरमेंट ऑफ रेझिस्टन्ससाठी 3 प्रकारचे रेझिस्टन्स आहेत, लो, मीडियम आणि हाय. ठीक. आता क्लासिफिकेशन ऑफ रेझिस्टन्सेस म्हणलेले त्यांनी. रेझिस्टन्स म्हणजे करंटला जो विरोध करतो त्याला आपण रेझिस्टन्स म्हणतो. ठीक आहे. सो रेझिस्टन्सचे 2 पार्ट्स आहेत. आता त्याला डिवाईड कसं केलेलं आहे, क्लासिफाय कसं केलेलं आहे, एक अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ द सप्लाय आणि सेकंड अकॉर्डिंग टू द व्हॅल्यू ऑफ द रेझिस्टन्सेस. ठीक आहे. आता जो हा सेक्शन आहे अकॉर्डिंग टू नेचर ऑफ सप्लाय, हा आपल्या सिलेबसला आत्ता नाही आहे. ठीक आहे. म्हणजे मेजरमेंटशी रिलेटेड नाही आहे. हा नंतर तुम्हाला येणार 4थ्या सेमिस्टरमध्ये, म्हणजे नेक्स्ट सेमिस्टरमध्ये. तर थर्ड सेमिस्टरला तुम्हाला फक्त एवढा सेक्शन शिकायचा आहे, कोणता, अकॉर्डिंग टू द व्हॅल्यूज ऑफ रेझिस्टन्स. आता पेपरमध्ये ज्यावेळेस क्वेश्चन येईल त्यावेळेस 2 मार्काचं क्वेश्चन याच्यावरती येणार. ते काय विचारणार की रेझिस्टन्सचे क्लासिफिकेशन सांगा. त्याच्यामध्ये पहिला आहे लो रेझिस्टन्स, दुसरा आहे मीडियम रेझिस्टन्स, तिसरा आहे हाय रेझिस्टन्स. आता यांच्या व्हॅल्यूज कशा डिपेंडंट आहेत बघा. जर 1 ओहमपेक्षा कमी असेल, 1 ओहमपेक्षा कमी असेल व्हॅल्यू रेझिस्टन्सची, तर त्याला आपण लो रेझिस्टन्स म्हणतो. हे कधी लक्षात ठेवून द्यायचं. ओके. तर ते कोणते कोणते रेझिस्टन्सेस, त्याचा उपयोग कुठं कुठं होतो त्या रेझिस्टन्सेसचा, हे पहा. एक DC सिरीज मोटरमध्ये होतो, परत आर्मेचर वाइंडिंग ऑफ जनरेटर, आणि थर्ड आहे अर्थ वायर. ठीक आहे. लो रेझिस्टन्स कुठं कुठं वापरले जातात ते या 3 ठिकाणी वापरले जातात. आता एक नेक्स्ट पॉईंट कोणता आहे, मीडियम रेझिस्टन्स. मीडियम रेझिस्टन्सची रेंज बघा. आता हा 1 ओहमच्या खालचे लो रेझिस्टन्स, 1 ओहमच्या वरचे पण 0.1 मेगा ओहम, 0.1 मेगा ओहम एवढ्या रेंजमध्ये, म्हणजे 1 ओहम टू 0.1 मेगा ओहम एवढ्या रेंजमध्ये जे असतील त्यांना आपण मीडियम रेझिस्टन्स म्हणतो. मग हे रेझिस्टन्सेस कुठं वापरले जातात, फील्ड वाइंडिंग ऑफ DC शंट जनरेटर आणि लॉंग ट्रान्समिशन लाईन्स. आता हे DC जनरेटर्स काय आहेत, DC सिरीज मोटर जनरेटर वाइंडिंग्स काय आहेत,
हे पुढच्या सेमिस्टरला तुम्हाला DC मशीन म्हणून एक सब्जेक्ट येईल. त्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला खूप डीपमध्ये शिकायचं आहे. फक्त लक्षात ठेवून द्या की ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत असाल त्यावेळेस तुम्हाला या सर्व गोष्टी फक्त माहीत राहायला पाहिजेत की मीडियम रेजिस्टन्स कुठं उपयोग होतो, लो रेजिस्टन्स कुठं उपयोग होतो. लास्ट क्लासिफिकेशन काय आहे याच्यातलं, हाय रेजिस्टन्स. आता बघा, पहिल्यांदा होतं 1 ओहमपेक्षा कमी लो रेजिस्टन्स, 1 ओहम ते 0.1 मेगा ओहम ते आपलं मीडियम रेजिस्टन्स. आणि आता 0.1 मेगा ओहमच्या पुढं जेही रेजिस्टन्स असेल, कुठलाही रेजिस्टन्स असू द्या, तर तो रेजिस्टन्स काय म्हणला जातो, हाय रेजिस्टन्स म्हणला जातो. ठीक आहे. त्याला रेजिस्टन्स ऑफ इन्सुलेशन किंवा इन्सुलेटर रेजिस्टन्स. इन्सुलेटर म्हणजे हा हायेस्ट रेजिस्टर असतो, ज्याच्यामध्ये हायेस्ट रेजिस्टन्स असतं. तर मग आपले जे केबल्स दिलेले असतात घरी, त्याच्यावरचे जे इन्सुलेशन असतं त्याला आपण काय म्हणतो, हाय रेजिस्टन्स मटेरियल. ठीक आहे. आता रेजिस्टन्स ऑफ इन्सुलेटर डिस्क ऑफ ट्रान्समिशन लाईन्स. हे असे आपल्या घरी असे ट्रान्समिशन लाईन्स असतात बघा. तर इथे एक इन्सुलेटर दिलेले असतात. ठीक आहे. त्याच्यावरून लाईन्स जात असतात अशा आपल्या. तर हे जे इन्सुलेटर असतात हे हाय रेजिस्टन्सवाले असतात. ओके. नेक्स्ट आहे मेगर. आता आपण ज्यावेळेस सिलेबस पाहत होतो, सिलेबस पाहत असताना आपल्याला मेगर हा शब्द दिलेला आहे बघा ह्याच्यामध्ये. ठीक आहे. आता हा जो मेगर आहे तो मेगर सगळ्यात महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. मेगरकडे लक्ष द्या. ही आहे मेगरची डायग्राम. ठीक. मेगर काय करत असतो, हा इन्सुलेशन रेजिस्टन्स म्हणजे एक प्रकारे हा रेजिस्टन्स मेजर करतो. बट कुठलं, की केबलवरचं जे रेजिस्टन्स आहे, केबलवरती जे इन्सुलेशन आहे त्याचा रेजिस्टन्स हा मेजर करतो. मग बेसिकली एक लक्षात ठेवून द्या की इन्सुलेशन रेजिस्टन्स हा शब्द कधीही मेगरशी रिलेटेड असणार आहे. आता मग इथं काय आहे, इथं पहा, इथून उजवीकडून डावीकडे जा, तुम्हाला त्यावेळेस ही डायग्राम लक्षात येईल. ठीक आहे. बेसिक काय बघा, आता इथे पहिलं आहे 2 मॅग्नेट्स दिलेत त्यांनी याच्यात. 2 मॅग्नेट दिलेले आहेत. तर 2 मॅग्नेटच्या मधल्या साईडला एक हँड ड्रिव्हन जनरेटर दिलेला आहे. ठीक आहे. म्हणजे आपण कुठली तरी वस्तू घेतलेली असते त्याला हँड ड्रिव्हन जनरेटर भेटत असतो. जसं सायकल आहे, सायकलचे पॅडल्स जे असतात तशा प्रकारचं हे हँड ड्रिव्हन जनरेटर असतो. आता ह्याच्यामध्ये कसं असतं माहिती आहे का, ज्यावेळेस तुम्ही हा हँड ड्रिव्हन जनरेटर चालू करता म्हणजे त्याला फिरवता त्यावेळेस काय होतं, मॅग्नेटिक लाईन्स ज्या असतात त्यांच्यातल्या मॅग्नेटमधल्या ह्या कट होतात आणि या जनरेटरमधून करंट पास होतो. हा या डायरेक्शनमध्ये होऊ शकतो किंवा याही डायरेक्शनमध्ये होऊ शकतो. ठीक आहे. बेसिकली हा हँड ड्रिव्हन जनरेटर ज्यावेळेस पॉवर जनरेट करतो तो पॉवर कुठं जातो, इथून एक लाईन जाते अर्थ पॉईंटला आणि इथून एक लाईन जाते ती ग्राउंड पॉईंटला. ओके. आता इथून ज्यावेळेस तुम्ही कनेक्शन्स करता त्यावेळेस या पॉईंट्सपासून अजून काही गोष्टी दिलेल्या आहेत. यातून एक कनेक्ट केलेला आहे, इथं लाईनला कनेक्ट केलेला आहे, हा लाईन पॉईंट काढलेला आहे. पुढं तो लाईन पॉईंट नंतर रेजिस्टन्सशी जोडलेला आहे आणि नंतर इथल्या एका सेक्शनशी दिलेला आहे. या सेक्शनला आपण काय म्हणतो, डिफ्लेक्टिंग कॉईल पॉईंटर्स. हा बेसिकली तुमचा एक मेन पार्ट असतो. ठीक आहे. परत नंतर अर्थपासून चालू होतो, परत रेजिस्टन्सला येतो आणि परत नंतर डिफ्लेक्टिंग कॉईलला हे कनेक्ट होतात. आता एक गोष्ट ऑब्झर्व करा, इथं दोन्हीकडे एक तर इथेही एक रेजिस्टन्स आहे आणि इथे एक रेजिस्टन्स आहे. ठीक आहे. तर या 2 रेजिस्टन्सचा वापर कशासाठी असतो आपण पुढे गेल्यानंतर पाहूयात. तर ह्याच्यामध्ये पहिला रेजिस्टन्स कोणता आहे, प्रेशर कॉईल रेजिस्टन्स. हा जो असतो अर्थच्या साईडचा तो आहे प्रेशर कॉईल रेजिस्टन्स आणि जो ग्राउंडच्या साईडचा आहे त्याला आपण करंट कॉईल रेजिस्टन्स म्हणतो. सो प्रेशर जर हा शब्द आला तर प्रेशर हा शब्द कशाशी रिलेटेड आहे, व्होल्टेजशी. आणि करंट हा शब्द हा बेसिकली आपल्या इलेक्ट्रिक करंटशी रिलेटेड आहे. ठीक आहे. या 2 गोष्टी विसरू नका. आता इथं आल्यानंतर ते काय केलं त्यांनी, एका कॉईलला, कॉईल म्हणजे काय, अशी एक वायर असते, त्या वायरला फक्त गुंडाळायचं आपण कॉन्स्टंटली, त्याला आपण कॉईल म्हणतो.
तर इथं काय आहे, ती डिफ्लेक्टिंग कॉईल आहे. डिफ्लेक्टिंग म्हणजे काय, जर समजा असं एक रस्ता जात असेल किंवा असं तुम्ही एक दगड फेकला जो या डायरेक्शनमध्ये जायला पाहिजे असं तुम्ही सपोज केलं, या डायरेक्शनमध्ये जायला पाहिजे, बट तसं न होता ते इकडल्या साईडलाच गेलं, तर हा जो अँगल असतो हा डिफ्लेक्टिंग अँगल असतो. म्हणजे हे डिफ्लेक्ट झालं, हे या ज्या साईडला गेलेलं आहे त्याला आपण डिफ्लेक्शन म्हणत असतो. ठीक आहे. तर मग इथं सुद्धा काय होत असतं, डिफ्लेक्शन क्रिएट होत असतं. पण हे डिफ्लेक्शन का क्रिएट होतं, कारण इथं 2 मॅग्नेट दिलेले आहेत ऑलरेडी. हे 2 मॅग्नेट काय करतात, एक मॅग्नेटिक फील्ड तयार करतात. आणि जर या कॉईलमधून करंट पास झाला की नंतर काय होतो, त्याची बॉडी काय व्हायला लागते, मूव्ह व्हायला लागते. मग त्याला आपण पॉइंटर लावून द्यायचा. बॉडी मूव्ह जशी होईल तसं पॉइंटरसुद्धा फिरायला लागेल. साधा आणि सरळ आहे ह्याच्यामध्ये. ठीक आहे. ह्याच्यामध्ये दुसरं काही कुठल्याही विशेष गोष्टी नाही आहे. आता डिफ्लेक्टिंग कॉईलला आपण काय लावणार आहोत, स्केल लावणार आहोत. ठीक आहे. डिफ्लेक्टिंग कॉईलला आपण स्केल लावणार आहोत. बेसिकली हे झालं तुमचं मेगरचं कनेक्शन. इन्सुलेशन रेजिस्टन्स, परत नंतर 2 मॅग्नेट, हँड ड्रिव्हन जनरेटर, परत नंतर अर्थ पॉईंट, ग्राउंड पॉईंट, लाईन पॉईंट, आणि नंतर यांच्यातून अर्थ पॉईंटमधून करंट कॉईल आणि अर्थ पॉईंटमधून प्रेशर कॉईल आणि ग्राउंड पॉईंटकडून करंट कॉईल दिला जाईल. ही देण्यात येईल डिफ्लेक्टिंग कॉईलला. डिफ्लेक्टिंग कॉईलच्या अक्रॉस अजून 2 काय दिलेले आहेत त्यांनी, मॅग्नेट दिलेले आहेत. ठीक आहे. आणि नंतर डिफ्लेक्टिंग कॉईल कोणाशी कनेक्ट केलेला आहे, असा डिफ्लेक्टिंग कॉईल कोणाशी कनेक्ट केलेला आहे, पॉइंटरशी कनेक्ट केलेला आहे. आणि ही आहे त्याची स्केल. ओके. नेक्स्ट, आता आपल्याला थोडंसं माहीत असायला पाहिजे की मेगरबद्दल तुम्हाला लिहायचं आहे काय. तर बघा ह्याच्यामध्ये एकतर डिफ्लेक्टिंग कॉईल, सो डिफ्लेक्टिंग आणि कंट्रोल कॉईल म्हणतो आपण त्याला, दोन्ही गोष्टी एकच आहेत. ठीक आहे. ती कुठं कनेक्ट केलेली असते, पॅरलल टू द जनरेटर. जनरेटरच्या पॅरललमध्ये ही काय केलेली असते, ठेवलेली असते. बघा हा झाला तुमचा जनरेटर, जनरेटरच्या पॅरललमध्ये समांतर आपण ठेवून दिलेला आहे. माउंटेड ॲट राईट अँगल टू इच अदर अँड मेंटेन द पोलॅरिटीज इन सच वे टू प्रोड्यूस टॉर्क. ठीक आहे. आता टॉर्क हा शब्द म्हणजे काय, उदाहरण घ्या, समजा एक कॉईन आहे तुमच्याकडे 1 रुपयाचा. हा कॉईन उभा करून तुम्ही नंतर याला फिरवलं तर हा काय होईल, इकडून इकडे फिरेल किंवा इकडून इकडे फिरेल, पण स्वतःच्या भोवती फिरेल. कुठलीही गोष्ट जेव्हा स्वतःच्या भोवती फिरत असते त्याला आपण काय म्हणतो, टॉर्क म्हणतो. ओके. पण जर ही कुठल्या दुसऱ्या वस्तूच्या भोवती फिरत असेल तर त्याला आपण टॉर्क हा शब्द वापरत नाही. ठीक आहे. जी एक वस्तू स्वतःच्या भोवती फिरते त्याला आपण टॉर्क म्हणत असतो. नेक्स्ट, आता ह्याच्यामध्ये त्यांनी काय दिलेले आहेत, परमनंट मॅग्नेट्स हा शब्द दिलेला आहे. परमनंट मॅग्नेट म्हणजे ते मॅग्नेट जे घरी आपण ब्लॅक कलरचे मॅग्नेट वापरतो, टोटल ब्लॅक कलरचे मॅग्नेट असतात आपल्याकडे. ठीक आहे. तर ते आपले परमनंट मॅग्नेट असतात. ठीक आहे. तर हे काय करतात, एक ठराविक प्रकारचं मॅग्नेटिझम प्रोड्यूस करतात. नेक्स्ट आहे पॉइंटर, जो की तुम्हाला मी पॉइंटर म्हणून दाखवलेला आहे. समजा घड्याळ आहे, घड्याळाचे जे काटे असतात त्याला आपण पॉइंटर म्हणतो. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवून द्या, मेगर जो आहे त्याची स्केल जी आहे ती इन्फिनिटी टू 0 आहे. म्हणजे 0 पासून चालू होतो आणि तो कुठपर्यंत जातो, इन्फानाईट. इन्फानाईटचा अर्थ काय, अनंत, ज्याचा काही अंत नाही असा. ठीक आहे. परत नेक्स्ट आहे स्केल. तर ह्याची स्केल फ्रंट ऑफ द मेगर, आणि ह्याची रेंज आहे 0 टू इन्फानाईट, म्हणजे ज्याची रेंज आपण मिळवू शकत नाही, जी अनंत आहे. आता बेसिकली एक गोष्ट लक्षात ठेवून द्या, DC जनरेटर और बॅटरी कनेक्शन्स आर यूज्ड. ठीक आहे. आता इथे एक गोष्ट ध्यानात ठेवून द्यायची, हा जो तुमचा जनरेटर दिलेला आहे ना, हा जनरेटर तुमचा DC जनरेटरसुद्धा असू शकतो किंवा AC जनरेटर कुठं असू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. पण DC जनरेटर असेल तर तो मॅन्युअली वर्क करावा लागेल. आणि जर याच्याऐवजी DC जनरेटरच्या ऐवजी तुम्ही डायरेक्टली काय लावू शकता, एक बॅटरीसुद्धा लावू शकता. नेक्स्ट आहे प्रेशर कॉईल रेजिस्टन्स आणि करंट कॉईल रेजिस्टन्स. आता हे जे 2 रेजिस्टन्सेस कसे लावलेले आहेत, ह्याचं काय कारण आहे, कारण
हे कुठल्याही प्रकारचं डॅमेज होऊ नये आपल्या सर्किटला, म्हणून आपण हे दोन प्रकारचे रेजिस्टन्सेस लावत असतो. व्होल्टेज फॉर टेस्टिंग प्रोड्यूस्ड बाय हँड ऑपरेटेड मेगर. हँड ऑपरेटेड मेगर जो की आपण DC जनरेटर जर वापरला तर हँड ऑपरेटेड मेगर आपल्याला वापरावा लागतो. बाय रोटेशन ऑफ क्रँक. क्रँक म्हणजे हँडल. इन केस ऑफ हँड ऑपरेटेड टाईप अ बॅटरी इज युज्ड फॉर इलेक्ट्रॉनिक टेस्टर. बघा, जर तुम्ही बॅटरी वापरून जर मेगरला चालू करत असाल, मेगरचं ऑपरेशन कंप्लीट करत असाल, तर त्याला आपण काय म्हणलं पाहिजे, बॅटरी ऑपरेटेड इलेक्ट्रॉनिक मेगर म्हणत असतो. पण जर हँड ऑपरेटेड असेल तर आपला तो मेकॅनिकली ऑपरेटेड मेगर असतो. नेक्स्ट आहे याच्यामध्ये 500 वोल्ट DC इज सफिशियंट फॉर परफॉर्मिंग टेस्ट ऑन इक्विपमेंट रेंज अप टू 440 वोल्ट्स. म्हणजे काय, 500 वोल्टचा DC वोल्टेज क्रिएट करावा लागतो तुम्हाला जनरेटरचा वापर करून. त्यावेळेसच जाऊन तुम्ही काय करू शकता, 440 वोल्टचे कुठलेही इक्विपमेंट वापरू शकता. 1000 वोल्ट टू 5000 वोल्ट इज यूज्ड फॉर टेस्टिंग फॉर हाय वोल्टेज इलेक्ट्रिकल सिस्टम्स. ठीक आहे, 1000 वोल्ट ते 5000 वोल्ट हाय वोल्टेज टेस्टिंगसाठी सुद्धा वापरलं जाऊ शकतं. नेक्स्ट आहे डिफ्लेक्टिंग कॉईल और करंट कॉईल. आता जो डिफ्लेक्टिंग कॉईल दिलेला आहे, डिफ्लेक्टिंग कॉईल म्हणजे काय, तो तुमचा स्वतःचा ₹1 बंदा, जो मी तुम्हाला टॉर्कसाठी सांगितलेला आहे सेम आहे त्याच्यामध्ये. जसं तुमचा रुपयाचा बंदा स्वतःच्या भोवती फिरत असतो, तसं हे डिफ्लेक्टिंग कॉईल काय करत असतात, हे स्वतःच्या भोवती फिरतात. ओके, तर ह्याच्यामध्ये करंट कॉईल कनेक्टेड इन सिरीज अँड अलाउज द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट टेकन बाय द सर्किट बिईंग टेस्टेड. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही डिफ्लेक्टिंग कॉईल असं तयार केलेली असते, तर ह्याच्या इकडून एक कुठंतरी एक करंट कॉईल लावलेला असतो, जो काय करतो, याच्यामध्ये करंट जातो, तो फिरतो कॉईल थ्रू, नंतर बाहेर येतो. यामुळे काय होतं माहिती आहे का, की हे जे डिफ्लेक्टिंग कॉईल आहे ही स्वतः एक मॅग्नेट म्हणून वर्क करायला लागते. हा इलेक्ट्रोमॅग्नेट होतो. मग याच्या अक्रॉस जर आपण एक N पोल किंवा S पोल ठेवून दिला तर काय होतं, हे डिफ्लेक्ट व्हायला लागतं. डिफ्लेक्ट म्हणजे काय, याच्यावरती फोर्स येतो. जसं आपण बघतो ना की दोन मॅग्नेट एकमेकांच्या जवळ आणले आपण, तर ते एकमेकांना अट्रॅक्ट करतात किंवा ढकलतात, म्हणजे रिपल करतात. ठीक आहे, तर अशा गोष्टी इथं होत असतात. नेक्स्ट आहे करंट लिमिटिंग रेजिस्टर. आता करंट लिमिटिंग रेजिस्टर म्हणजे रेजिस्टर अशा गोष्टींसाठी वापरायचा की जो त्याचा करंट कमी करायला पाहिजे. हा कशाशी रिलेटेड असतो, बेसिकली हा करंट लिमिटिंग रेजिस्टर तुम्हाला कंट्रोल आणि डिफ्लेक्टिंग कॉईलच्या अक्रॉस लावावा लागतो. का, टू प्रोटेक्ट डॅमेज इन केस ऑफ व्हेरी लो रेजिस्टन्स इन एक्सटर्नल सर्किट. समजा असं झालं की तुम्ही 440 वोल्ट लावताय, बट प्रॉब्लेम काय होऊ शकतो की जर लो रेजिस्टन्स असेल 440च्या अक्रॉस, तर हे 440 वोल्ट तुमचं जवळपास 10 ते 20 ॲम्पियरपर्यंत करंट देणार. 10 ते 20 ॲम्पियर म्हणल्यानंतर मग सरळ आयरन लॉस होतो, हे कॉपर लॉस होतो आणि तुमची सिस्टम जळून जाते पूर्णपणे, वाइंडिंग जळून जाते. सो वाइंडिंग जळू नये आणि इन्सुलेशन जळू नये म्हणून तुम्हाला काय करावं लागतं, करंट लिमिटिंग रेजिस्टर लावावा लागतो. ठीक आहे. इन हँड ऑपरेटेड मेगर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन इफेक्ट इज यूज्ड टू प्रोड्यूस दी टेस्ट व्होल्टेज. म्हणजे जे टेस्ट करण्यासाठी जे व्होल्टेज असतं ते प्रोड्यूस करण्यासाठी तुम्हाला हँड ऑपरेटेड मेगर लागतो. ठीक आहे. दी आर्मेचर अरेंजेस टू मूव्ह इन परमनंट मॅग्नेट फील्ड और वाइस वर्सा, वेअर ॲज इन इलेक्ट्रॉनिक टाइप मेगर बॅटरी आर यूज्ड टू प्रोड्यूस दी टेस्टिंग व्होल्टेज. म्हणजे हे काय म्हणतंय, मी जे म्हणलो ना की एक इलेक्ट्रॉनिक टाईप लागेल किंवा दुसरं हँड ड्रिव्हन टाईप लागेल. ठीक आहे. ॲज द व्होल्टेज इन्क्रीजेस इन द एक्सटर्नल सर्किट द डिफ्लेक्शन ऑफ पॉइंटर इन्क्रीजेस. जर एक्सटर्नल सर्किटमध्ये तुमचं व्होल्टेज वाढायला लागलं तर तुमचं डिफ्लेक्शनसुद्धा वाढायला लागतं तुमच्या पॉइंटरचं. ठीक आहे. अँड डिफ्लेक्शन ऑफ पॉइंटर डिक्रीजेस विथ द इन्क्रीज इन करंट. म्हणजे पॉइंटरचं डिफ्लेक्शन, आता हे बघा, डिफ्लेक्शन जर शब्द घेतला आपण, डिफ्लेक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही बट इनवर्सली प्रोपोर्शनल टू आय, असं रिलेशन ते सांगायला लागलेत. ठीक आहे. इथपर्यंत सगळं समजले. आता हेन्स रिझल्टंट टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू
करंट, जे पॉईंट सांगितलं आहे तो. एवढं फक्त रिलेशन्स लक्षात ठेवून द्या. वेन इलेक्ट्रिकल सर्किट बीइंग टेस्टेड इज ओपन, टॉर्क ड्यू टू द voltage coil will be maximum and pointer shows infinity, means no short circuiting throughout the circuit and has maximum resistance within the circuit under test. समजा जर तुम्ही हँड ड्रिवन मेगर असं समोर ठेवून दिलात, त्याला कुठलंच कनेक्शन केलं नाही, तर तो ज्यावेळेस आपण त्याला हँड लीड ड्रिवन करू त्यावेळेस तो रीडिंग काय देईल ओपन सर्किटला, तो सरळ सरळ ओपन सर्किटला इन्फिनाईट रेजिस्टन्स देऊन देईल, कारण ओपन सर्किटचं रेजिस्टन्स किती असतं, इन्फिनाईट असतं. आणि शॉर्ट सर्किटचं रेजिस्टन्स काय असतं, 0 असतं. मग जर शॉर्ट झालेला असेल तर डायरेक्टली तो 0 पॉईंट दाखवायला लागेल, आणि जर ओपन सर्किट असेल तर तो आपल्याला इन्फिनाईट दाखवायला लागतं. मेगरचं काम काय असतं, पॉइंटर जेवढा जास्त आपल्या इन्फिनाईटकडे जाईल तेवढं चांगलं असतं आपल्यासाठी. हे कधीही लक्षात ठेवून द्यायचं. ठीक आहे. वर्क फिलॉसॉफी, आता याची वर्क फिलॉसॉफी आहे ओहम मीटरपर्यंत. ठीक आहे. जो ओहम्स लॉ तुम्हाला दिलेला आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. सो ओहम्स लॉ म्हणजे काय असतो, V इज इक्वल टू I इंटू R, म्हणजे वोल्टेज इज इक्वल टू करंट मल्टिप्लाय बाय रेजिस्टन्स. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी, करंट मल्टिप्लाय बाय रेजिस्टन्स. द इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स टू बी मेजर्ड is connected across the generator and in series with the deflecting coil. Produced torque shall be in opposite direction if current supplied to the coil. जे मी मागं सांगितलं त्याच गोष्टी सांगत आहेत. हाय रेजिस्टन्स आहे म्हणजे 0 करंट जातो त्याच्यातून मागं. ठीक आहे. हे कधीही लक्षात ठेवून द्यायचं. I is inversely proportional to R. इन्व्हर्सली म्हणजे विरुद्धात. जर हे वाढलं तर हे कमी होईल आणि हे वाढलं तर हे कमी होईल, एकमेकांच्या विरोधात असतात. नो करंट शॅल फ्लो थ्रू द डिफ्लेक्टिंग कॉईल इफ रेजिस्टन्स इज व्हेरी हाय, दॅट इज इन्फिनिटी पोझिशन, देन what will happen, the pointer will be in infinite position. Next, small resistance is equal to high current. If current measures small resistance allows the high current to pass through the deflecting coil, produced torque make the pointer to set at 0. जर रेजिस्टन्सेस तुमच्याकडे काही नसेल सिस्टममध्ये, स्मॉल रेजिस्टन्सचा अर्थ झाला शॉर्ट सर्किट. शॉर्ट सर्किट असेल तर तुमचं हाय करंट असतं, जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. इंटरमिडिएट रेजिस्टन्स, जर कुठं आतमध्ये रेजिस्टन्स असेल थोडंफार रेजिस्टन्स जे की स्मॉल आणि हायच्या मध्ये असणार कुठंतरी, त्याला इंटरमिडिएट रेजिस्टन्स म्हणतात. तर मग काय होईल, पॉइंटर हा इन्फिनाईट आणि 0च्या मध्ये कुठंतरी दाखवायला लागेल आपला स्वतःचा पॉईंट. ठीक आहे. एवढं सिंपल आहे ह्याच्यामध्ये. नेक्स्ट तुमचा पॉईंट आहे अर्थ टेस्टर. ठीक आहे. आता मेगर जो आहे आणि अर्थ टेस्टर जो आहे याच्यामध्ये फरक फक्त डायग्रामचा आहे, दुसरं काहीच नाही. दोघांमध्ये सेपरेट डायग्राम आहेत आणि दोघांचा पर्पज वेगवेगळा आहे. आता अर्थ टेस्टरचं काम हे काय आहे, अर्थचं रेजिस्टन्स मेजर करणे. अर्थचं रेजिस्टन्स. ओके. मेगरचं काय काम होतं आपलं, इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर करणे. ठीक आहे. दोघांचं जेही कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे तुम्ही ज्यावेळेस पूर्ण वाचाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की हे कन्स्ट्रक्शन सेम आहे, पण दोघांचं पर्पज वेगवेगळं आहे. याचं अर्थ रेजिस्टन्स चेक करणे आणि त्याचं होतं इन्सुलेशन रेजिस्टन्स चेक करणे. ठीक आहे. बघा मेगरमध्ये सुद्धा एक DC जनरेटर दिलेला होता, इथे सुद्धा एक DC जनरेटर दिलेला आहे. परत नंतर इथे एक डिफ्लेक्टिंग कॉईलचा पॉईंट दिलेला होता, परत पॉइंटर दिलेला आहे, स्केल दिलेली आहे, या सर्व गोष्टी इथं दिलेल्या आहेत बघा. ठीक आहे. तर मग डायग्राम जवळपास सेम आहे. याच्यामध्ये काही गोष्टी नवीन ॲड केलेल्या आहेत, करंट रिव्हर्सर आणि रेक्टिफायर. बस एवढ्या दोनच गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. ठीक. ही डायग्राम पाठ करून घ्या, कारण एक्झाममध्ये जर तुम्हाला रायटिंगची डायग्राम असेल तर तुम्हाला अशी डायग्राम काढणं गरजेचं आहे. जर हा क्वेश्चन 4 मार्काचा आला की व्हॉट इज अर्थ टेस्टर, तर तुम्हाला
2 मार्काचा डायग्राम आणि 2 मार्काचं एक्सप्लेनेशन लागतं. जर तुम्ही व्यवस्थित डायग्राम काढले तर तुम्ही अर्धे मार्क घेऊन गेलात. एक्सप्लेनेशन नाही जरी लिहिलं तरी तुम्हाला 2 मार्क पडलेले असतात. सो बेसिकली तुम्हाला डायग्राम पाठ करावी लागेल. याच्यामध्ये 2 गोष्टी ज्या आहेत त्याला आपण थोडंसं वाचून घेऊयात. बाकी जशाच तसं, जसं मेगरमध्ये आहे तसंच या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. ठीक आहे. आता या डायग्राममध्ये एक पॉईंट असा आहे बघा, याच्यामध्ये 1 2 3 4 आहे. काय दिलेलं आहे त्यांनी, असे 4 पॉईंट्स दिलेले आहेत. सी आणि पी. सी म्हणजे करंट कॉईल, पी म्हणजे प्रेशर कॉईल. प्रेशर कॉईल म्हणण्यापेक्षा पोटेन्शियल कॉईल म्हणा त्याला. ठीक आहे. आता नीट लक्ष द्या. इथं काय होत असतं माहिती आहे का, हे जे आहे ना, हे डॉटेड लाईन्स इथं कनेक्टेड आहेत, म्हणजे अशी टोटल कनेक्टेड आहे. बघा ऑब्झर्व करा, P2 आणि C2 हे एकमेकांना शॉर्ट नाही आहेत, एकमेकांपेक्षा वेगळे आहेत. पण C1 आणि P1 हे एकमेकांना शॉर्ट आहे. ठीक आहे. 4 पॉईंट्स आहेत, तर 4 पॉईंट्स हे जमिनीला लावायला पाहिजे होते, पण आपण जमिनीला फक्त 3 पॉईंट्स लावलेत, 1 2 आणि 3. बेसिकली हे लक्षात ठेवून द्या. मग हे काय आहे, इथं शॉर्ट केल्यामुळं C आणि Pचा एकच पॉईंट इथं लावायचा, बाकी दोघांचे 2 पॉईंट इथं लावून द्यायचे. म्हणजे C1 आणि P1 हे काय असतात, दरवेळेस शॉर्ट केलेले असतात. सो प्रत्येक ह्याच्यामध्ये अर्थ टेस्टरमध्ये 4 पॉईंट दिलेले असतात. C1 P1, C2 P2. C1 आणि P1 शॉर्ट केलेला असतो, त्याच्यामुळं P1 मधूनच एक पॉईंट अर्थला देतात. परत नंतर याचे 2 पॉईंट असे कॉन्स्टंटली जात असतात. याला आपण काय म्हणतो, अर्थ टेस्टरचं कनेक्शन. ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकल घेऊ त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल या सगळ्या गोष्टी. आता याच्यामध्ये फक्त 2 पॉईंट्स आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे आहेत. एक तर करंट रिव्हर्सर आणि रेक्टिफायर. बघा इकडे, अर्थ टेस्टर युजेस दी DC जनरेटर, मे बी DC जनरेटर किंवा बॅटरीसुद्धा म्हणू शकतो. सो रोटेशनल करंट रिव्हर्सर इज देअर, रेक्टिफायर, पोटेन्शियल कॉईल, जे काही गोष्टी आपण बोललेलो आहे. मेन पार्ट काय आहेत बघा ह्याच्यामध्ये. मेन पार्ट्स इन दिस टेस्टर इज करंट रिव्हर्सर अँड रेक्टिफायर. हे 2 मेन पार्ट आहेत. ठीक आहे. DC जनरेटरच्या शाफ्टला लावलेले असतात. दिस टेस्टर कन्सिस्ट ऑफ 2 कॉइल्स. एक तर प्रेशर कॉईल आणि करंट कॉईल असते, जसं मागं आपण मेगरला दिलेलं होतं. परत परमनंट मॅग्नेट दिलेला असतो. प्रेशर आणि करंट कॉईल असतात. या सगळ्यांमध्ये एक रेक्टिफायर लावलेला असतो. रेक्टिफायर म्हणजे काय माहिती का, जो AC ला DC मध्ये कन्वर्ट करतो, त्याला आपण रेक्टिफायर म्हणतो. ठीक आहे. आणि करंट रिव्हर्सर म्हणजे समजा या डायरेक्शनमधून या डायरेक्शनमध्ये करंट पाठवायचा आहे आपल्याला, आणि आपली अशी एक रिक्वायरमेंट आहे की डायरेक्शन उलटी व्हायला नाही पाहिजे. जर करंटची डायरेक्शन आपल्याला विरुद्ध दिशेने घ्यायची नसेल तर आपण त्याला करंट रिव्हर्सर लावू शकतो, किंवा आपण करंट रिव्हर्सल लावून जो करंट विरुद्ध दिशेने येणार आहे त्याला आपण लिमिट करू शकतो, म्हणजे त्याला आपण थांबवू शकतो. याला काय म्हणतो आपण, करंट रिव्हर्सर किंवा करंटला रिव्हर्स करणे. ह्याचा अजूनही पर्पज असं असू शकतं की कुठल्याही करंटला रिव्हर्स करता येतं. म्हणजे समजा जर तुम्ही स्ट्रेट करंट पाठवताय या साईडनं या साईडला, तर तो करंट परत नंतर वापस यावा याची सुद्धा ती सोय करू शकता. ठीक आहे. The potential coil is connected to the DC generator directly and it is placed between the permanent magnets. हे बघा इथं परमनंट मॅग्नेट्स दिलेले आहेत हे सगळे. ओके. The pointer coil position is fixed on the calibrated scale. ही जी काय स्केल आहे ही एक ठराविक कॅलिब्रेटेड स्केल आहे. आणि मॅग्निट्यूड ऑफ द रेजिस्टन्स इज इंडिकेटेड बाय द पॉइंटर. हा जो पॉइंटर दिलेला आहे इथं तुम्हाला दिसतोय, हा पॉइंटर इथे दिलेला आहे. हा डिफ्लेक्ट व्हायला लागेल तसं तसं हा पॉइंटर काय करेल, तुम्हाला रीडिंग द्यायला लागेल. मग इथं 1 2 3 4 जी काही रीडिंग असेल ती बघून होऊन जाईल. सेम जे प्रिन्सिपल तुमचं मेगरचं होतं सेम प्रिन्सिपल तुमचं इथं राहणार आहे. द रेजिस्टन्स ऑफ द अर्थ इज डिफाईन्ड ॲज द रेशो ऑफ पोटेन्शियल टू द अर्थ इलेक्ट्रोड अँड करंट. म्हणजे रेजिस्टन्स ऑफ अर्थ विल बी V डिवायडेड बाय I. परत तो ओहम्स लॉच वापरतो. ठीक आहे. द रेशो ऑफ वोल्टेज अँड करंट, यालाच आपण काय म्हणतो, अर्थ टेस्टर असं म्हणतो. ज्यावेळेस हा व्हिडिओ तुम्ही पाहाल त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवून द्या की या व्हिडिओला
पॉज करून करून इथल्या सर्व गोष्टी वाचून घ्यायच्या. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमचं डिजिटल मल्टीमीटर. तुमच्या सिलेबसमध्ये दिलेलं आहे की डिजिटल मल्टीमीटर. डिजिटल मल्टीमीटरसुद्धा रेजिस्टन्स मेजर करू शकतो. हे तुमचं एक डिजिटल मल्टीमीटरचं पिक्चर आहे जे की तुम्ही पाहू शकता. तुम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिकल कराल त्यावेळेस हे तुम्हाला ह्या गोष्टी बघायला भेटतील. ठीक आहे. डिजिटल मल्टीमीटरमध्ये या काही गोष्टी आहेत. पेपरमध्ये अशी एक डायग्राम काढावी लागेल तुम्हाला. ठीक आहे. तर आपण एक एक पॉईंट ह्याच्यामध्ये पाहूयात. पहिला पॉईंट काय दिलेला आहे, कॉन्स्टंट करंट सोर्स, म्हणजे असा एक करंट सोर्स. ठीक आहे. जो की कॉन्स्टंट करंट सोर्स प्रोव्हाइड करेल आपल्याला, असा एक सोर्स तयार करून घ्यायचा असतो. ठीक आहे. हे एक रोटरी स्विच, म्हणजे बघा इथं जे स्विच आहे ना, हे असं ह्याला रोटरी स्विच ते तिकडं दिलेलं आहे. इनपुट प्रोब्स हे त्याला दिलेलं आहे ग्राउंड. नंतर हे काय करतं, रोटरी स्विच पोझिशन 1, 2, 3, 4 आणि 5 वर ते अशा ते काय करतं, रोटेट करतं. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये त्यांनी 5 महत्त्वाचे पॉईंट्स दिलेले आहेत. एक बफर ॲम्प्लिफायर. ॲम्प्लिफायरचा अर्थ काय होत असतो, समजा जर तुमचं सिग्नल छोटा आहे तर त्या सिग्नलला मोठं करण्याचं काम ॲम्प्लिफायर करत असतो. ठीक आहे. परत सेम कंडिशन आपण ॲटेन्युएटरमध्ये सुद्धा वापरतो. तर पहिल्यांदा काय दिलेलं आहे, बफर ॲम्प्लिफायर. सेकंड आहे ॲटेन्युएटर. थर्ड आहे करंट टू व्होल्टेज कन्व्हर्टर. परत फोर्थला आहे त्यांनी करंट टू व्होल्टेज कन्व्हर्टर. आणि नंतर सगळ्यात शेवटी आहे कॅलिब्रेटेड अटेन्युएटर. म्हणजे कॅलिब्रेटेड अटेन्युएटर हे 2 वेळेस वापरतात ते, आणि करंट व्होल्टेज कन्व्हर्टर हे 2 वेळेस वापरतात. आता करंटला व्होल्टेजमध्ये कसं कन्वर्ट करायला पाहिजे याबद्दल त्यांनीच दिलेलं आहे. ठीक आहे. करंट टू व्होल्टेज कन्व्हर्टर एक असतो. कॅलिब्रेटेड अटेन्युएटर. अटेन्युएटर म्हणजे काय, कुठल्याही वेव्हफॉर्मला तुम्ही काय करता, अटेन्युएट करणे, म्हणजे एका ठराविक कंडिशन्समध्ये आणणे. नेक्स्ट आहे हे जे कॅलिब्रेटेड अटेन्युएटर असतो आणि करंट टू व्होल्टेज कन्व्हर्टर, हा नंतर तुम्ही कुठे देता, रेक्टिफायर सर्किटला. रेक्टिफायर सर्किट म्हणजे काय करतो, जे तुमचं सप्लाय आहे त्याचं नेचर बदलतो, त्याला आपण काय म्हणतो, रेक्टिफायर सर्किट. हे सर्व कनेक्शन्स नंतर तुमचे कुठे जातात, ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर. आता हे ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर करण्यासाठी काय करावं लागतं तुम्हाला, बेसिकली जे तुमचं डिस्प्ले आहे हा डिजिटल डिस्प्ले आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ॲनालॉग टू डिजिटल कन्वर्ट करावं लागतं. हे पूर्ण काय झालं, डिजिटल मल्टीमीटरचं कनेक्शन झालं. नेक्स्ट आहे अ डिजिटल मल्टीमीटर इज मल्टीफंक्शनल मीटर डिस्प्लेस इलेक्ट्रिकल क्वांटिटीज on LCD display. So digital multimeter, much like an analog meter, it is able to read current, voltage and resistance. हे 3 पॉईंट लक्षात ठेवून द्या. करंट, व्होल्टेज अँड रेजिस्टन्स, मग ते AC असो किंवा DC असो. ठीक आहे. कुठलेही रेजिस्टन्स आणि कुठलेही करंट ते मेजर करू शकतात. What makes a digital multimeter differ from the analog meter is its ability to display measured electrical values quickly without any computation. जर ॲनालॉग मल्टीमीटर घेतलं तर तो थोडासा वेळ लावेल, थोडं कम्प्युटेशन करेल. हा एकदम फास्ट काम करेल. ठीक. बिकॉज ऑफ इट्स डिझाईन अ प्रोसेसर कॅन बी बिल्ट इन टू द मीटर विच अलाउज द युजर टू मेक और टू टेक मेजरमेंट्स ऑफ फ्रिक्वेन्सीसुद्धा आपण मेजर करू शकतो एक प्रकारे. द इंडक्टन्स कॉईल, capacitance of the capacitor and host of other high functional electrical measurements. There are 2 types of digital multimeters: scalable digital multimeter, auto-ranging digital multimeter. When working with the scalable digital multimeter, you need to have an idea of value of current, voltage, resistance that you are attempting to measure. म्हणजे तुम्हाला माहीत असलं पाहिजे की कुठल्या प्रकारचा सप्लाय आहे तुमचा. Failure to observe these values will result in inaccurate readings and possible damage to the meter. The auto-ranging digital multimeter is more widely used due to its ease, high functionality, quick display readings achieved without the user completing the calculations. म्हणजे ह्याचा सरळ म्हणण्याचा अर्थ हा झाला की डिजिटल मल्टीमीटर आपण कशासाठी वापरतो, तर आपल्याला कॉम्प्युटेशन चांगलं करता येतात, गणित चांगलं करता येतात आणि त्याची ॲक्युरेसी जास्त असते.
नेक्स्ट आहे LCR मीटर. L म्हणजे काय? इंडक्टर, इंडक्टर. C कॅपॅसिटर आणि R रेजिस्टर. अशा प्रकारचा तुमचा काय असतो? डिजिटल LCR मीटर असतो, जो की कॅपॅसिटर, इंडक्टर आणि रेजिस्टर मेजर करण्यासाठी वापरलं जातं. आता याचं कन्स्ट्रक्शन म्हणजे ब्लॉक डायग्राम तुम्हाला द्यायचे. बेसिकली तुम्हाला सगळ्याच्या ब्लॉक डायग्रामच करायचे, तुम्हाला त्याची PCB डिझाईनशी काही रिलेटेड काहीच घ्यायचं नाही आहे. तर या ब्लॉक डायग्राममध्ये ही डायग्राम लक्षात ठेवून द्या. याच्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे? AC सप्लाय दिलेला आहे. परत नंतर AC सप्लायमधले 2 कनेक्शन्स पुढं दिलेले आहेत आणि ते जातात नंतर अननोन LCR पॉईंटला जातात. ठीक आहे. याच्यामध्ये त्यांनी एक रेजिस्टन्सेस दिलेले आहेत आणि थोडे कॅपॅसिटन्स दिलेले आहेत. तर यांचा वापर कशासाठी होतो? पॉवर अटेन्युएट करण्यासाठी सुद्धा होत असतो. LCR मीटरमधून नंतर तुमचं इमिटर फॉलोअरकडे जात असतो. म्हणजे तुमची जी इमिटिंग प्रॉपर्टी आहे ती तुम्ही काय करता? नंतर या इमिटर फॉलोअरला LCR थ्रू पाठवून देता. ठीक आहे. आता काय करायचं माहिती आहे का? हे तुमचे 2 कनेक्शन्स बाहेर येतात ना या LCR मीटरमधून. हे जे 2 कनेक्शन्स बाहेर येतात, एक तर तुम्ही इथं कॅपॅसिटर लावू शकता, इंडक्टर लावू शकता किंवा रेजिस्टन्स लावू शकता. ठीक आहे. हे ओपन असतील प्रत्येक वेळी. मग ह्याच्यातून आपण नोब्स काढतो आणि नंतर कॅपॅसिटर, इंडक्टर आणि रेजिस्टर लावून देतो. इमिटर फॉलोअर नंतर ॲम्प्लिफायरकडे जातो, जो डिटेक्टर ॲम्प्लिफायर म्हणून काम करतो. आणि डिटेक्टर ॲम्प्लिफायर काय करतो? जे सिग्नल आहे त्याची मॅग्निट्यूड वाढवतो. ठीक आहे. म्हणजे त्याला मोठं करतो. नेक्स्ट आहे ॲम्प्लिफायर थ्रू रेक्टिफायरला जातो. रेक्टिफायर म्हणजे नेचर, सप्लायचं नेचर काय करतो? तो चेंज करतो. आणि सगळ्यात शेवटी जो रेक्टिफाईड सप्लाय असतो तो नंतर तुम्ही कुठे देणार? डिस्प्लेला देणार. ठीक आहे. त्याच्यानंतर तो डिस्प्लेला दिला जातो. हे झालं तुमचं ब्लॉक डायग्राम ऑफ LCR मीटर. ठीक. आता नीट लक्ष द्या. इथं जे वर्किंग दिलेलं आहे त्यांनी ते फक्त समजून घ्यायचं. द ब्रिज इज ॲडजस्टेड इन नल पोझिशन. ब्रिज दिलेला असतो, याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी एका ठिकाणी ब्रिज दिलेला असतो. इन ऑर्डर टू बॅलन्स इट कम्प्लिटली. बिसाइड्स द सेन्सिटिव्हिटी ऑफ द मीटर शुड बी ॲडजस्टेड अलॉंग विथ बॅलन्सिंग ऑफ द ब्रिज. द आउटपुट फ्रॉम द ब्रिज इज फेड टू द इमिटर फॉलोअर सर्किट. इथं एक ब्रिज दिलेला असतो यांनी ह्या साईडला. तो हा ब्रिज जो असतो ना, या ब्रिजच्या अक्रॉस जे व्होल्टेज किंवा सप्लाय जो असतो तो इमिटर फॉलोअरला दिला जातो. The output from emitter follower circuit is given to the detector amplifier. The significance of detector amplifier can be understood by the fact that if the measuring signal is low, मी तुम्हाला म्हणलं ना की छोटा रेजिस्टर, समजा सिग्नल जर छोटा असेल तर त्याला मोठं करण्याचं काम काय करत असतो? आपला ॲम्प्लिफायर करत असतो. ठीक आहे. तर लो मॅग्निट्यूडचा असेल तर त्याला आपल्याला हाय मॅग्निट्यूडमध्ये कन्वर्ट करता येत असतं. सो PMMC मीटर आपण वापरू शकतो किंवा आजकाल डिजिटल मीटर वापरले जातात. ठीक आहे. बट इट इज ऑफन ऑब्झर्व दॅट व्हाईल डीलिंग विथ द मेजरमेंट प्रोसेस द मॅग्निट्यूड ऑफ द मेजरिंग सिग्नल फॉल्स डाऊन ड्यू टू द अटेन्युएटर फॅक्टर. आता अटेन्युएशन फॅक्टर जो असतो हा काय करतो? तुमच्या सिग्नलला लो करायचा प्रयत्न करतो किंवा लो होतो. त्याच्यामध्ये सिग्नलमध्ये बरेचसे चेंजेस होत असतात. ठीक आहे. द प्रॉब्लेम to this solution is to utilize amplifier. Next, the rectifier is used to convert AC into DC. आता रेक्टिफायर जो असतो कधीही लक्षात ठेवून द्यायचं, AC सप्लायला DC सप्लायमध्ये कन्वर्ट करण्यासाठी, म्हणजे सप्लायचा नेचर चेंज करण्यासाठी तुम्ही काय वापरत असता? रेक्टिफायर वापरू शकता. वेन द ब्रिज इज प्रोव्हाइडेड विथ AC एक्सायटेशन, म्हणजे हे इथं AC दिलेलं आहे बघा, या ACला नंतर इथं जाऊन DC मध्ये कन्वर्ट करायचं असतं. ॲट द आउटपुट एंड ऑफ द ब्रिज the AC signal leads transformation into DC signal. एवढ्याच गोष्टी फक्त लिहायच्यात तुम्हाला पेपरमध्ये, जर तुमचा राईटअपचा पेपर असेल तर. नेक्स्ट आहे तुमचं फ्रिक्वेन्सी मीटर. हे आहे तुमचं फ्रिक्वेन्सी मीटरची पिक्चर. हे जे लाईन्स दिलेले आहेत, ज्यावेळेस तुमचं फ्रिक्वेन्सी मीटर कुठल्याही सिस्टमला लागतं, जेवढी फ्रिक्वेन्सी असेल, समजा 49 फ्रिक्वेन्सी असेल तर इथं तो काय करायला लागेल? व्हायब्रेट करायला लागेल. जर 50 असेल तर इथे तो व्हायब्रेट करायला लागेल. फ्रिक्वेन्सी मीटर. आता फ्रिक्वेन्सी मीटरमध्ये बरेचसे टाईप्स आहेत, बट बेसिक तुम्हाला कोणता आहे?
वेस्टर्न फ्रिक्वेन्सी मीटर. आता याच्यामध्ये ही डायग्राम जी दिलेली आहे ती एकदा व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित वाचा. बेसिकली याच्यामध्ये 2 कॉइल्स दिलेले आहेत त्यांनी. हे बघा, कॉईल ए आणि कॉईल बी. तिसरा पॉईंट ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे, मॅग्नेटिक निडल. आणि हा काय दिलेला आहे त्यांनी, एक पॉइंटर दिलेला आहे. ठीक आहे. आता हे जे हायर आणि नॉर्मल दिलेले आहे याला काय म्हणतो आपण, फ्रिक्वेन्सीची स्केल म्हणतो. ठीक आहे. आता बेसिक कधीही लक्षात ठेवून द्या, सप्लाय तुम्ही तिथून देणार, हा सप्लाय नंतर इथे एक जाणार, असा इथे जाणार, नंतर हा इथून पॉईंट एक इथे लिहिलेला आहे, आणि नंतर इथून सप्लाय पूर्ण या सिस्टममध्ये फिरणार. ज्यावेळेस सिस्टममध्ये फिरेल त्यावेळेस काय होईल, हा पॉइंटर काय करेल, डिफ्लेक्ट व्हायला लागेल. डिफ्लेक्ट का होतो, कारण टॉर्कमुळं. टॉर्क म्हणजे काय, एक कॉइन आहे, तो स्वतःच्या भोवती फिरतो. जसं पृथ्वी स्वतःच्या भोवती फिरते त्याला आपण काय म्हणतो, टॉर्क म्हणतो. ठीक आहे. पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते त्याला आपण रोटेशन म्हणतो. या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. ज्यावेळेस तुम्ही सप्लाय द्याल त्यावेळेस काय होईल, इथे तो पॉइंटर फिरण्यासाठी त्याच्यामध्ये टॉर्क प्रोड्यूस होईल. एवढं सिंपल आहे. ही डायग्राम फक्त पाठ करून ठेवून द्या. आता याचं आपण राईटअप काय म्हणून बघूया. वेन द सप्लाय इज गिवन टू द वेस्टर्न फ्रिक्वेन्सी मीटर, द करंट स्टार्ट्स फ्लोईंग इन टू द कॉईल ए. म्हणजे कॉईल ए आणि कॉईल बी मध्ये करंट प्रोड्यूस होतो. द परपेंडिक्युलर मॅग्नेटिक फील्ड सेटअप इन द कॉइल्स बिकॉज ऑफ द करंट. मग या कॉईलमध्ये आणि या कॉईलमध्ये करंट प्रोड्यूस झाल्यामुळं काय होतं, इथे एक मॅग्नेटिक फील्ड. आता ह्या कॉईलची एक मॅग्नेटिक फील्ड असते ती अशी, आणि या कॉईलची एक मॅग्नेटिक फील्ड असते या कॉईलची ती अशी. अशा 2 प्रकारच्या मॅग्नेटिक फील्ड ते काय करतात, एक मॅग्नेटिक फील्ड्स तयार करतात स्वतःच्या अवतीभोवती. द मॅग्नेटिक फील्ड ऑफ द बोथ कॉईल ए अँड कॉईल बी ॲक्ट्स ऑन द सॉफ्ट आयरन अँड मॅग्नेटिक निडल. मॅग्नेटिक निडल आणि सॉफ्ट आयरन म्हणून दिलेलं असतं त्याच्यामध्ये. द पोझिशन ऑफ द निडल डिपेंड्स ऑन द रिलेटिव्ह मॅग्निट्यूड ऑफ द मॅग्नेटिक field acts on it. When the supply of normal frequency applies across the meter, the voltage drop of the same magnitude occurs across the reactance LA and reactance RB or resistance RB. म्हणजे काय म्हणते माहिती आहे का, रिॲक्टन्स LA. आता LA रिॲक्टन्स म्हणजे हा एक लक्षात ठेवून द्या इथे. ठीक आहे. हा जो आहे या इंडक्टरच्या अक्रॉस जे ही रेजिस्टन्स असतं त्यामुळं काय होत असतो, तुमच्या सिस्टममध्ये व्होल्टेज ड्रॉप होत असतो. ठीक आहे. इथे सगळा व्होल्टेज ड्रॉप या LA होऊन जाईल. आणि दुसरा म्हणजे काय म्हणलेलं आहे त्यांनी, RB. हा जो RB दिलेला आहे याच्या अक्रॉससुद्धा तुमचा काय होईल, थोडा व्होल्टेज ड्रॉप होत असतो. व्होल्टेज ड्रॉप म्हणजे काय, व्होल्टेज कमी होणे, त्याला आपण व्होल्टेज ड्रॉप म्हणत असतो. हेन्स इक्वल करंट पासेस थ्रू दी कॉईल A and B. Equal current passes through the coil A and B. The meter designs such a way that when the normal frequency passes through the coil, then the voltage drop across LA, LB, RA, RB remains the same. म्हणजे नॉर्मल फ्रिक्वेन्सी ज्यावेळेस पाठवली जाईल ना तुमच्या ह्याच्यातून सिस्टममधून, तर ह्यांची याची 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 या सर्वांची व्हॅल्यू काय असेल, एकमेकांच्या सोबत असेल. LA इज इक्वल टू LB इज इक्वल टू RA इज इक्वल टू RB. तर ही सिच्युएशन काय असते, नॉर्मल सिच्युएशन असते. ठीक आहे. याला आपण काय म्हणतो, नॉर्मल सिच्युएशन. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या की हे ब्रिज कनेक्शनचं इक्वेशन आहे. ठीक आहे. ब्रिज कनेक्शन ज्यावेळेस तुमचं इक्वेशन येईल त्यावेळेस ह्या गोष्टी लिहिल्या जातात. वेन द हाय फ्रिक्वेन्सी पासेस थ्रू द मीटर, द रिॲक्टन्स LA अँड LB ऑफ द कॉईल इन्क्रीजेस अँड द RA अँड RB रिमेन्स सेम. म्हणजे तुमचे जे इंडक्टन्सेस आहेत त्याच्यामध्ये व्हॅल्यूज वाढायला लागतात, पण रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू चेंज होत नाही तुमची काहीच. ठीक आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. द इंडक्टन्स increase the impedance of the coil A. The impedance means the opposition offered by the circuit in the flow of the
current. As the magnitude of the current in the coil A decreases, the field develops because of the coil. A current also decreases. ठीक आहे. बेसिकली काय म्हणतं माहिती आहे का, हे ज्यावेळेस तुमचं इंडक्टन्समध्ये व्हॅल्यूज वाढायला लागतात, म्हणजे इंडक्टन्समध्ये एक प्रकारचं रेजिस्टन्स वाढायला लागतं, त्या रेजिस्टन्सला आपण काय म्हणतो, रिॲक्टन्स. ठीक आहे. त्याच्यामुळं ऑपोजिशन प्रोड्यूस होत असतो. ठीक. आणि अपोजिशन प्रोड्यूस झाला तर करंट कमी होणार. ओके, हा सिंपल पॉईंट आहे. नेक्स्ट काय म्हणले, द मोर करंट फ्लोज थ्रू द कॉईल बी बिकॉज ऑफ द पॅरलल कनेक्शन्स विथ द कॉईल ए. The field, magnetic field develops in the coil B becomes stronger than coil A. म्हणजे काय म्हणलं की कॉईल बी मध्ये जर जास्त करंट गेला, कॉईल बी मध्ये जर जास्त करंट गेला पॅरलल कनेक्शनमुळे असल्यामुळं, तर काय होईल, कॉईल ए हा जास्त पॉवरवाला होईल आणि कॉईल बी हा कमी पॉवरवाला होईल. तर ह्याला कन्वर्ट करण्यासाठी ते काय करतील, बेसिकली द मॅग्नेटिक नीडल्स align themselves parallel to the axis of the strong magnetic field and the pointer deflects towards strong magnetic field. ठीक आहे. म्हणजे स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड जिकडे असेल, म्हणजे कॉईल बीची स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड असल्यामुळे त्याच्याकडे तो जायला लागेल. वेन द फ्रिक्वेन्सी ऑफ द मेजर्ड सिग्नल, जी फ्रिक्वेन्सी आहे सिग्नल जी प्रोड्यूस केलेलं आहे त्याचं सिग्नल, रिड्युसेस फ्रॉम द नॉर्मल व्हॅल्यू, द अपोजिट direction takes place and the pointer deflects towards the left. म्हणजे काय म्हणले, when the frequency of the measured signal reduces from the normal value, the opposite action takes place or reaction takes place and the pointer deflects towards the left. लेफ्टला जाईल पॉइंटर, एवढंच म्हणणं आहे त्यांचं, दुसरं काही नाही, की नॉर्मल व्हॅल्यूपेक्षा लेफ्टला जाईल. ठीक आहे. याला एकदा पूर्णपणे वाचून घ्या. नेक्स्ट आहे तुमचं फेज सिक्वेन्स इंडिकेटर. आता फेज सिक्वेन्स इंडिकेटर म्हणजे काय, ज्यावेळेस आर वाय बी, रेड येल्लो ब्ल्यू असे 3 प्रकारचे फेजेस असतात, तर या 3 प्रकारच्या फेजेसला तुम्हाला काय करावं लागतं, एका सिक्वेन्समध्ये ठेवावं लागतं. जर आर वाय बी हा सिक्वेन्स असेल तर तो काय झाला, पॉझिटिव्ह सिक्वेन्स झाला, पॉझिटिव्ह सिक्वेन्स. जर आर बी वाय असा झाला तर तो कोणता असतो तुमचा, निगेटिव्ह सिक्वेन्स. आणि ह्या दोघांच्या व्यतिरिक्त अजून एक असतो, त्याला आपण झिरो सिक्वेन्स म्हणतो. हे कधी लक्षात ठेवून द्या. तर हे बघा, आता ह्याच्यामध्ये मी डायग्राममध्ये जे दिलेलं आहे तुम्हाला बघा, आर वाय बी हा तुमचा काय झाला, पॉझिटिव्ह फेज सिक्वेन्स. आर बी वाय हा तुमचा काय झाला, निगेटिव्ह फेज सिक्वेन्स. सो निगेटिव्ह सिक्वेन्स आणि पॉझिटिव्ह सिक्वेन्स अशा प्रकारचे 2 असतात आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून झिरो सिक्वेन्स एक असतो. रोटेटिंग टाईप फेज सिक्वेन्स इंडिकेटर म्हणजे काय माहिती आहे का, काय करायचं तुम्ही, आर वाय बी असे कनेक्शन द्यायचे असे एक. ठीक आहे. असा परत इथे एक असे द्यायचे. ह्याच्यामध्ये एक ॲल्युमिनियमची डिस्क टाकून द्यायची. जसं तुम्ही सप्लाय देता याला, हे आर, हे वाय आणि हे बी, जसं तुम्ही सप्लाय देता तसं हा काय करेल, डिस्क रोटेट करायला लागेल. हे कशामुळं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा वापर झाल्यामुळं आणि हे मॅग्नेटिझम तयार झाल्यामुळं हे होणार. आता याला आपण कसं समजायचं, दी रोटेटिंग टाईप फेज सिक्वेन्स इंडिकेटर शोन दी डायरेक्शन ऑफ द फेज सिक्वेन्स, म्हणजे कुठल्या डायरेक्शनमध्ये, आर वाय बी डायरेक्शनमध्ये आहे का बी वाय आर डायरेक्शनमध्ये. जर या डायरेक्शनमध्ये असेल तर आर वाय बी डायरेक्शनमध्ये असं समजून घ्यायचं, आणि या डायरेक्शनमध्ये असेल तर तो दुसऱ्या डायरेक्शनमध्ये असं समजून घ्यायचं. ठीक आहे. दी वर्किंग प्रिन्सिपल ऑफ द रोटेटिंग फेज सिक्वेन्स इंडिकेटर इज सिमिलर टू दॅट ऑफ द इंडक्शन मोटर. जसं इंडक्शन मोटर आहे, ऑनलाईन जाऊन इंडक्शन मोटर म्हणजे काय हे समजून घ्या, तसंच तुमचं काय असेल, फेज सिक्वेन्स इंडिकेटर असतं. ठीक आहे. आता काय होतं माहिती आहे का, समजा एका मॅग्नेटिक फील्डमध्ये तुम्ही एक बंदा ठेवून दिला, बंदा म्हणजे ₹1 सिक्का ठेवून दिलेला आहे तुम्ही, कॉईन. तर काय होईल माहिती आहे का, या मॅग्नेटिक फील्डमुळं याच्यामध्ये करंट प्रोड्यूस होत असतो.
या सिक्क्यामध्ये, आणि सिक्का काय करतो, परत करंट प्रोड्यूस झाला तर स्वतःमध्ये अजून एक मॅग्नेटिक फील्ड तयार करतो. मग ह्याची एक मॅग्नेटिक फील्ड आणि याची एक मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना विरोध करायला लागतात. आणि सिक्का हा काय असतो, फ्रीली मूव्ह करण्यासाठी फ्री असतो, त्याच्यामुळे तो काय करतो, मूव्ह करायला लागतो. सेम प्रिन्सिपल इथं वापरलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. द कॉइल्स ऑफ द इंडक्शन मोटर आर स्टार कनेक्टेड. द फेज सिक्वेन्स ऑफ द पॉवर सप्लाय इज RYB. when the supply is given to the motor coils, म्हणजे मोटरच्या कॉइल्सला जर सप्लाय दिलेला असेल, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड एक तयार होईल, जशी इथं एक तयार होणार आहे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस इन द कॉइल. दिस रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड इंड्युसेस दी EMF. मग EMF कुठं प्रोड्यूस होणार, इथं प्रोड्यूस होणार, म्हणजे करंट प्रोड्यूस होणार नंतर जो ॲल्युमिनियम डिस्कमध्ये. ठीक आहे. आता हे काय करेल, इथं सप्लाय केला, RYB सप्लाय दिलेला आहे तुम्ही इथे एक मॅग्नेटिक फील्ड तयार होईल, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड, जी की रोटेट करत असेल. या रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डमुळे या डिस्कमध्ये काय होईल, करंट प्रोड्यूस होईल, जो EMF म्हणून आपण म्हणू त्याला. दी एडी EMF कॉजेस दी एडी करंट इन द डिस्कमध्ये काय होईल, करंट प्रोड्यूस होईल. आणि त्या करंटमुळे काय होईल, परत नंतर या डिस्कचं स्वतःचं एक मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. मग हे पहिलं मॅग्नेटिक फील्ड जे की RYB मधून आलेलं, आणि हे सेकंड मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे दोन मॅग्नेटिक माझ्या समोर ठेवल्यानंतर जी गोष्ट फ्रीली मूव्ह होऊ शकते त्याच्यावरती परिणाम होतो. मग आता ही डिस्क काय आहे, तुमचं फ्रीली मुव्हिंग पॉईंट आहे. या दोन मॅग्नेटिक फील्डमुळे काय होईल, हा डिस्क रोटेट करायला लागेल. आता हे डिस्क जी ज्या साईडला रोटेट करेल ती साईड बघायची आपण. जर तो RYB या साईडमध्ये जात असेल तर तो पॉझिटिव्ह फेज सिक्वेन्सला फॉलो करतो असं समजायचं आहे. आणि जर तो विरुद्ध दिशेने जात असेल तर त्याला आपण काय म्हणायचं, निगेटिव्ह फेज सिक्वेन्स म्हणायचं. सिम्पल. याच्यामध्ये त्याच गोष्टी दिलेल्या आहेत, लिहून दिलेलं आहे. नेक्स्ट आहे तुमचं स्टॅटिक टाईप फेज सिक्वेन्स इंडिकेटर. आता हे स्टॅटिक टाईप फेज सिक्वेन्स इंडिकेटरमध्ये त्यांनी काय केले, तीनही टर्मिनल्सला, एका टर्मिनलला त्यांनी इंडक्टर लावलेला आहे, दुसऱ्या दोन टर्मिनलला त्यांनी लॅम्प लावलेले आहे. मग हे काय करतात, करंटचा डिफरन्स बघतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. बेसिकली करंट कसे केलेले आहेत, कसं आहे, कोणतं डिम व्हायला लागतं, कोणतं पुढं जायला लागतं, या सगळ्या गोष्टी पाहतात ते. आणि नंतर काय करतात, सेम प्रिन्सिपल अप्लाय होतो जो आपला पहिला फेज सिक्वेन्स इंडिकेटरमध्ये झालेला होता, तोच नंतर पुढं जाऊन अप्लाय होणार याच्यावरती. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये त्यांनी फक्त वाचून घ्यायला सांगितलेलं आहे, ह्याच्यामध्ये असं काही विशेष दिलेलं नाही आहे. आणि स्टॅटिक टाईप फेज सिक्वेन्स इंडिकेटर तुम्हाला येणार नाही आहे एक्झामला, त्याच्यामुळे याच्यावरती फोकस करू नका. जर तुमच्याकडे वेळ असेल पेपरमध्ये लिहायला तर हे शब्द लिहून टाकले तरी चालतील. नेक्स्ट आहे सिंक्रोनोस्कोप. हे बघा, सिंक्रोनोस्कोपची डायग्राम हे बघा अशी असते. ठीक आहे. सिंक्रोनोस्कोप म्हणजे हा कुठं लावला जातो, हा बेसिकली जनरेटरला लावला जातो. जनरेटर म्हणजे काय, ही अशी मशीन असते की जी आपले इलेक्ट्रिकल पॉवर जनरेट करते, त्याला आपण जनरेटर हा शब्द वापरतो. तर हे जनरेटरला लावलं जातं. आता हे जनरेटरला काय लावलं जातं माहिती आहे का, जनरेटर जर जनरेट करत असेल तर तो एका ठराविक डायरेक्शनमध्ये फिरत असेल, बरोबर आहे. म्हणजे तो जनरेट करण्यासाठी ठराविक डायरेक्शनमध्येच फिरायला पाहिजे. पण जर तो त्याच डायरेक्शनच्या जनरेट करण्याच्या डायरेक्शनच्या विरोधात जर गेला, तो विरोधात डायरेक्शनमध्ये घ्यायला लागला तर तो पॉवर खेचायला लागेल, पॉवर देणार नाही, हा प्रॉब्लेम होतो. तर मग त्यांनी काय म्हणलं माहिती आहे का, की सिंक्रोनोस्कोप हा कशासाठी वापरला जातो, एक तर तुमची पॉवर रिव्हर्स होऊ नये, आणि दुसरी गोष्ट फक्त आपण एकाच जनरेटरमधून सगळी पॉवर घेत नाही. इथे एक जनरेटर असतो, इथे एक जनरेटर असतो, इथे एक जनरेटर असतो. आता हे तीन जनरेटर जे आहेत, या तीन जनरेटरला एकत्रितपणे काम करण्यासाठी तुम्हाला यांना सिंक्रोनाइज करावं लागतं. मग हे सिंक्रोनाइज कसं करण्यासाठी तुम्हाला काय लागतं, सिंक्रोनोस्कोप लागत असतो. हे कधीही ध्यानात ठेवून घ्या. ओके. ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही जनरेटर्सला पॅरलल कनेक्शनमध्ये ठेवत असता त्यावेळेस तुम्हाला सिंक्रोनोस्कोप लागत असतो. ठीक आहे. आता इलेक्ट्रोडायनॅमोमीटर टाईप सिंक्रोनोस्कोप ही त्याची डायग्राम दिलेली आहे. ठीक आहे. याच्यामध्ये त्यांनी ट्रान्सफॉर्मर दिलेला आहे. ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय असतं, एक मॅग्नेटिक मटेरियल असतं, त्याच्यावरती तुम्ही काय करता, वाइंडिंग देता किंवा कॉईल लावता. ठीक आहे. हे झालं RYB. हे कनेक्शन्स नंतर सिंक्रोनायझिंग टाईपला दिलेले आहेत, आणि नंतर ते कनेक्शन्स दोन पॉईंट काढून तुम्ही काय दिलेलं आहे, एका
ट्रान्सफॉर्मरला दिलेलं आहे. हे डायग्राम लक्षात ठेवून द्या. ठीक आहे. द स्टॅटिक अँड डायनॅमिक आर द टू मेन पार्ट्स ऑफ द इलेक्ट्रोडायनॅमोमीटर सिंक्रोनोस्कोप. द स्टॅटिक पार्ट ऑफ द सिंक्रोनोस्कोप कन्सिस्ट दी 3 लिम्ड ट्रान्सफॉर्मर. म्हणजे हा 3 लिम्ड 1 2 3 3 लिम्ड ट्रान्सफॉर्मर आणि एक लॅम्प दिलेला असतो. दी बसबार एक्साइट्स वन ऑफ द वाइंडिंग्स ऑफ द ट्रान्सफॉर्मर. कुठल्या तरी एका वाइंडिंगला 1 2 3 कुठल्या तरी एका वाइंडिंगला ते काय करतात, एक्साइट करतात. अँड अदर 2 वाइंडिंग्स हॅव दी इनकमिंग मशीन्स. ओके, मशीन्सच्या इनकमिंग साईडचा पॉईंट येतो तो. दी लॅम्प इज कनेक्टेड टू द सेंट्रल लिम्ब ऑफ द ट्रान्सफॉर्मर. ओके, नेक्स्ट द वाइंडिंग ऑफ द आउटर लिम्ब ऑफ द ट्रान्सफॉर्मर इंड्युसेस 2 फ्लक्स. 2 फ्लक्स तयार करत असतात. अँड द फ्लक्स ऑफ द सेंट्रल लिम्ब इज द रिझल्टंट ऑफ आउटर 2 लिम्ब्स. म्हणजे काय म्हणले, फ्लक्स इन द सेंट्रल लिम्ब, जो फ्लक्स सेंट्रल लिम्बला असणार आहे, या सेंट्रल लिम्बला, त्याच्यामध्ये जो असतो फ्लक्स इज द रिझल्टंट ऑफ अदर टू फ्लक्सेस. म्हणजे इकडला एक फ्लक्स, इकडला एक फ्लक्स. समजा हा इथला एक्स, हा वाय आणि हा बी असा 3 फ्लक्स घेतलेले आहेत. तर वाय फ्लक्स काय असेल, एक्स प्लस बी, असं त्याचं म्हणणं आहे. द रिझल्टंट फ्लक्स इंड्युसेस द EMF इन द सेंट्रल वाइंडिंग ऑफ द ट्रान्सफॉर्मर. मग इथं ते काय करतील, या इक्वेशनमुळं इथं EMF प्रोड्यूस होईल सेंटरमध्ये. हे कधीही लक्षात ठेवून द्या, सेंटरमध्ये काय होईल, EMF प्रोड्यूस होईल. द आउटर लिम्स ऑफ द ट्रान्सफॉर्मर आर कनेक्टेड इन सच अ वे so that if the incoming machines are in phase with each other, then maximum EMF induces in the central limb winding of the transformer. जर तुम्ही ह्याच पद्धतीने कनेक्शन्स केले तर तुमच्या सेंट्रल लिम्बमध्ये काय होईल, मॅक्सिमम EMF तयार होईल. इथं सगळ्यात जास्त पॉवर प्रोड्यूस होईल. अँड हेन्स दी लॅम्प ग्लोज ब्राईटली. कारण आपल्या जी सिस्टम आहे ना, लॅम्प कुठं लावलेला आहे तुमचा, सेंट्रल लिम्बला लावलेला आहे. आणि बी लिम्बला तुम्ही काय लावलेलं आहे, सप्लाय लावलेलं आहे. इफ द वोल्टेजेस ऑफ द इनकमिंग मशीन्स आर आउट ऑफ फेज टू इच अदर, इन दॅट केस द रिझल्टंट फ्लक्स ऑफ द सेंट्रल लिम्ब ऑफ द ट्रान्सफॉर्मर बिकम्स 0. म्हणजे काय म्हणते माहिती आहे का, जर हे एकमेकांच्या आउट ऑफ फेजमध्ये असतील, म्हणजे हा एक इकडल्या साईडला चालला आहे, तो त्या साईडला चालला आहे, तो या साईडला चालला आहे, किंवा असा मध्येच कुठेतरी चालला आहे, म्हणजे ते समान डायरेक्शनमध्ये राहायला पाहिजेत, तरच ते होणार बरं का. सिंक्रोनाइज करायचं असेल तर तुम्हाला समान डायरेक्शनमध्ये ठेवावं लागतील या सगळ्या गोष्टी. जर ते आउट ऑफ फेज झाले, आउट ऑफ फेज एकमेकांच्या विरोधात गेले निघून, तर त्याला आपण काय म्हणत असतो, आउट ऑफ फेज. त्यावेळेस ट्रान्सफॉर्मरचं जे आउटपुट असतं ना, हे सेंट्रल लिम्बमध्ये एकही पॉवर येत नाही. हेन्स दी लॅम्प विल नॉट ग्लो. लॅम्प केव्हा ग्लो होणार नाही, ज्यावेळेस हे इक्वेशन असणार त्यावेळेस लॅम्प ग्लो होईल. आणि जर हे इक्वेशन्स नाही, हे इक्वेशन असेल, म्हणजे y इज इक्वल टू एक्स प्लस बी नसेल, तर काय होईल, लॅम्प ग्लो होणार नाही. हे लक्षात ठेवून द्या. या सिच्युएशनमध्ये लॅम्प ग्लो होईल, पण या सिच्युएशनमध्ये काय होईल, लॅम्प ग्लो होणार नाही. ठीक आहे. The frequency of the flickering is similar to the differences in the frequencies of the two. म्हणजे काय म्हणले माहिती आहे का ह्यांनी बेसिकली, की समजा जर दोन जनरेटर एकमेकांच्या पॅरललमध्ये काम करत असतील. आता हा जर 50 हर्ट्सनी चालत असेल आणि हा जर 60 हर्ट्सनी चालत असेल, तर ते एकमेकांना सिंक्रोनाइज करणारच नाहीत ना. ही गोष्ट लक्षात ठेवून द्यायची. जसं आपण 2 गाड्या चालवायला लागलोय असं समजून घ्या. जर दोन्ही गाड्या जर समान पद्धतीने चालायच्या असतील, जसं रेल्वेचे 2 चाकं चालायचे असतील, तर दोघांची फ्रिक्वेन्सी सेम राहायला पाहिजे. ठीक आहे. जर दोघांची फ्रिक्वेन्सी सेम नसेल तर त्याच्यामुळे काय होतं, फ्लिकरिंग होत असते. एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवून द्या. जेवढी जास्त फ्रिक्वेन्सीमध्ये डिफरन्स, 60-50 याच्यातला डिफरन्स किती आहे, 10चा डिफरन्स आहे. जेवढा डिफरन्स होत जाईल, वाढत जाईल, तसं तसं फ्लिकरिंग काय होत जाते, वाढत जाते. ठीक आहे. हे झालं तुमचं सिंक्रोनोस्कोप. नेक्स्ट आहे तुमचं फंक्शन जनरेटर. फंक्शन जनरेटरची ही पिक्चर आहे. ठीक आहे. आता फंक्शन जनरेटरची जी डायग्राम आहे ती नीट लक्ष द्या. ही जी आहे ती ब्लॉक डायग्राम आहे. याच्यामध्ये तुम्हाला डेप्थमध्ये जायचं नाही आहे. ज्या ज्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत त्या गोष्टी फक्त माहीत असू द्या तुम्हाला.
फंक्शन जनरेटर काय करत असतं, आउटपुटला एक तर तो स्क्वेअर वेव्ह देतो, हा स्क्वेअर वेव्ह आहे, हा ट्रायंग्युलर वेव्ह आहे आणि हा साईन वेव्ह आहे. ठीक आहे. तर आता आपण ज्यावेळेस ब्लॉक डायग्राम पाहू फंक्शन जनरेटरचा, त्याच्यामध्ये काही काही गोष्टी दिलेल्या आहेत त्यांनी. एक तर फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क दिलेलं आहे, म्हणजे जे की फ्रिक्वेन्सी कंट्रोल करतं. नेक्स्ट आहे करंट सप्लाय सोर्स, जो की करंट सप्लाय करतो. दुसरा करंट सप्लाय सोर्स, हा सुद्धा करंट सप्लाय सोर्स करतो, म्हणजे हा इथं आणि इथं करंट सप्लाय सोर्स आहेत. परत इंटिग्रेटर असतात. इंटिग्रेटर म्हणजे काय, दोन गोष्टींना एकत्र करणारा, त्याला आपण काय म्हणतो, इंटिग्रेटर म्हणतो. परत नंतर मल्टी व्हायब्रेटर एक असतात. मल्टी व्हायब्रेटर म्हणजे व्हायब्रेट जो करत असतो ना, तो वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करतो, त्याला आपण मल्टी व्हायब्रेटर म्हणतो. आणि नंतर काय दिलेले आहे, शेपिंग सर्किट. शेपिंग सर्किट म्हणजे काय, समजा जर हा सर्किट आहे, ह्याचा साईन वेव्ह दिलेली आहे, तर या साईन वेव्हला नंतर मग कन्वर्ट तुम्ही कशात करायचं आहे, स्क्वेअर वेव्हमध्ये. मग त्यासाठी तुम्हाला शेपिंग सर्किट लागत असतं. परत नंतर त्यांनी ॲम्प्लिफायर दिलेले आहेत, दोन आउटसाईडला ॲम्प्लिफायर आणि माईक. फायनली त्यांनी काय दिलेलं आहे, आउटपुट दिलेले आहेत. ठीक आहे, हे लक्षात ठेवून द्या. फ्रिक्वेन्सी कंट्रोल, करंट सोर्स, इंटिग्रेटर, मल्टी व्हायब्रेटर आणि ॲम्प्लिफायर, हे सगळे पॉईंट्स आहेत. तर हे कसं कसं होत असतं, इकडून फ्रिक्वेन्सी पाठवायची, फ्रिक्वेन्सी पाठवल्यानंतर कॉन्स्टंट करंट सप्लायला ही फ्रिक्वेन्सी जाणार, तिथून नंतर मग तुमचं इंटिग्रेटरला जाणार. इंटिग्रेटरच्या अक्रॉस त्यांनी कॅपॅसिटर लावलेला आहे. इंटिग्रेटरचा आउटपुट नंतर मल्टी व्हायब्रेटर आणि शेपिंग सर्किटला दिलं गेलेलं आहे. तिथून नंतर मग त्यांनी आउटपुट ॲम्प्लिफायरला हे दोघाचेही आउटपुट मल्टी व्हायब्रेटरचंही आणि शेपिंग सर्किटचंही दिलेलं आहे आणि मग आउटपुट फायनली काढलेलं आहे. ठीक आहे. तर ही डायग्राम मी तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे. तर याच्यामध्ये हे पूर्ण वाचून घ्या, इकडला सेक्शन सगळा व्यवस्थित. ठीक आहे. तर ह्याची फ्रिक्वेन्सी रेंज किती असते, 0.01 हर्ट्स टू 100 किलो हर्ट्स. हे सायनोसायडल, ट्रायंग्युलर आणि स्क्वेअर वेव्ज, कुठल्याही प्रकारच्या वेव्ज हे काढू शकतं. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी कंट्रोल्ड व्होल्टेज रेग्युलेट्स टू करंट सप्लाय सोर्सेस, म्हणजे हे करंट सप्लाय सोर्स आणि हे करंट सप्लाय सोर्स. सोर्स 1 सप्लायज अ कॉन्स्टंट करंट टू द इंटिग्रेटर. सोर्स सप्लायकडून कॉन्स्टंट करंट भेटत असतो, वरून खालच्या साईडला काय भेटेल, तुमचा कॉन्स्टंट करंट भेटत असतो इथे. आणि ज्यावेळेस तुमचा दुसरा येतो, तो काय करतो हे आपण पाहायचं आहे. परत नंतर कॉन्स्टंट सप्लाय टू द इंटिग्रेटर हुज आउटपुट रायझेस लिनियरली, म्हणजे ह्याचं जे आउटपुट असतं हे वाढत जातं कॉन्स्टंटली विथ टाईम. अँड इन्क्रीज ऑर डिक्रीज इन द करंट इन्क्रीजेस ऑर रिड्युसेस द स्लोप ऑफ द आउटपुट व्होल्टेज अँड दस कंट्रोलिंग द फ्रिक्वेन्सी. जर तुमचा कॉन्स्टंट सप्लाय सोर्सचा जर करंट वाढत आहे किंवा कमी होत आहे, जसं तुमचा करंट वाढेल किंवा कमी होईल तसं तिथेसुद्धा आउटपुट तुमचं काय होईल, कमी जास्त होत जाईल. इथलं जर कमी जास्त झालं, इथंसुद्धा कमी जास्त होईल. दी व्होल्टेज कंपॅरेटर मल्टी व्हायब्रेटर चेंजेस स्टेट ॲट अ प्री डिटरमाइंड मॅक्सिमम लेवल. म्हणजे हे जे मल्टी व्हायब्रेटर इथे दिलेलं आहे ना, याच्यामध्ये काय करतात ते बेसिकली, ती एक लेवल ठरवून देतात. समजा अशी एक लेवल ठरवून दिली 1, तर ते 1 नुसारच चालणार, ते चेंज होणार नाही, तो इकडे तिकडे कुठे जाणार नाही. मग त्याला शब्द कुठला दिलेला आहे त्यांनी, प्री डिटरमाइंड. द इंटिग्रेटेड आउटपुट व्होल्टेज. दिस चेंज कट ऑफ्स द करंट सप्लाय फ्रॉम द सप्लाय सोर्स 1 अँड स्विचेस टू द सप्लाय सोर्स 2. म्हणजे जर प्री डिटरमाइंड व्हॅल्यूच्या आसपास कुठं निघून गेलं किंवा चेंज झालं त्याच्यामध्ये, जर 1च्या पलीकडे निघून गेलं किंवा 1च्या खाली आलं, तर काय करतो माहिती आहे का, हा मल्टी व्हायब्रेटर हा करंट सोर्समधून सप्लाय घ्यायला चालू करतो, सेकंड करंट सोर्समधून. दी सेकंड सोर्स सप्लाईज रिव्हर्स करंट टू द इंटिग्रेटर सो दॅट इट्स आउटपुट ड्रॉप्स लिनियरली विथ टाईम. कधीही लक्षात ठेवून द्या, ज्यावेळेस पहिल्या सोर्समधून तुमचा इंटिग्रेटरला गेला होता ना, त्यावेळेस काय केलं माहिती आहे का त्यांनी, आउटपुट वाढवलं. पण ज्यावेळेस सेकंड सोर्समधून जातो ना, त्यावेळेस तुमचं काय होतं, आउटपुट रिड्यूस होतं. हे डिपेंडिंग अपॉन द सप्लाय, बरं का, हे कधीही लक्षात ठेवून द्या. वेन द आउटपुट अटेन्स अ प्री डिटरमाइंड लेवल, द व्होल्टेज कंपॅरेटर अगेन चेंजेस स्टेट अँड स्विचेस ऑन टू द सप्लाय 2. मग आता एक लक्षात ठेवून द्या, परत 1ला जर आलं परत ही गोष्ट, तर मल्टी व्हायब्रेटर काय करेल, हा सप्लाय सोर्स काढून टाकेल आणि या सप्लाय सोर्सवरती जायला चालू करेल. ठीक आहे.
The output of the integrator is a triangular wave whose frequency depends on the current supplied by the constant current supply sources. आता ही ट्रायंग्युलर वेव्ह जी आहे ही कशावरती डिपेंडंट आहे, या दोन कॉन्स्टंट सप्लायवरती डिपेंडंट आहे. दी कंपॅरेटर आउटपुट प्रोव्हाइड्स अ स्क्वेअर वेव्ह ऑफ द सेम फ्रिक्वेन्सी ॲज द आउटपुट. हे जे स्क्वेअर फ्रिक्वेन्सी आहे यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, कंपॅरेटर वापरावं लागेल. दी रेजिस्टन्स डायोड नेटवर्क चेंजेस दी स्लोप ऑफ द ट्रायंग्युलर वेव्ह ॲज इट्स ॲम्प्लिट्यूड चेंजेस अँड प्रोड्युसेस सायनोसायडल वेव्ह विथ लेस दॅन 1% डिस्टॉर्शन. म्हणजे काय म्हणलं माहिती का, रेजिस्टन्स डायोड नेटवर्क जो दिलेला आहे हा स्पेशली तुमचं काय करतो, हे इथलं रेजिस्टन्स डायोड शेपिंग हा तुमचं काय करतो, बेसिकली सायनोसायडल वेव्ह तयार करतो ज्याच्यामध्ये डिस्टॉर्शन्स किती असतात, 1%पेक्षाही कमी. हे झालं तुमचं फंक्शन जनरेटर. फंक्शन जनरेटर आणि सिग्नल जनरेटर हे एक्झॅक्टली सेम आहे. ठीक आहे, हे कुठंच चेंज नाही आहे. ठीक आहे, आता बेसिकली हे नेक्स्ट काय आहे तुमचं सिग्नल जनरेटर. सिग्नल जनरेटर लक्षात ठेवून द्या, हे अशा प्रकारची डायग्राम असते त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये असे सिग्नल्स तयार होतात. ठीक आहे, बघा परत नंतर त्याने काय दिले, एक ऑसिलेटर दिलेला आहे, वेन ब्रिज ऑसिलेटर, आणि नंतर मग त्यांनी स्क्वेअर वेव्ह शेपर दिलेला आहे शेप तयार करण्यासाठी. परत फंक्शन जनरेटरमध्ये सुद्धा एक शेप डायोड शेप करणारा सिस्टम नेटवर्क दिलेला होता. नेक्स्ट हे कनेक्शन्स कुठं जातील, साईन वेव्ह ॲम्प्लिफायरला जाईल, स्क्वेअर वेव्ह ॲम्प्लिफायरला जाईल. म्हणजे स्क्वेअर वेव्ह तयार करणार, हे साईन वेव्ह तयार करणार. परत अटेन्युएटर आणि परत नंतर अटेन्युएटर. अटेन्युएटर काय करेल तुमचं, सप्लायला चेंज करेल. ठीक आहे, आणि आउटपुट काय येईल तुमचं, साईन वेव्ह किंवा स्क्वेअर वेव्ह. ही एवढीच डायग्राम लक्षात ठेवून द्या. आता हा वेन ब्रिज ऑसिलेटर कुठं असतो, ऑसिलेटरचा भाग आहे हा, CROचा भाग आहे हा. ठीक आहे, लक्ष द्या. दी अबाव ब्लॉक डायग्राम कन्सिस्ट ऑफ 2 पाथ्स. एक तर स्क्वेअर साईन वेव्ह आणि दुसरा आहे स्क्वेअर वेव्ह. म्हणजे अप्पर पाथ आणि लोअर पाथ. अप्पर पाथ इज यूज्ड टू प्रोड्यूस ऑडिओ फ्रिक्वेन्सी साईन वेव्ह. म्हणजे हे साईन वेव्ह तयार करण्यासाठी, हे स्क्वेअर वेव्ह तयार करण्यासाठी दिलेलं आहे. आता बेसिकली काय म्हणतं माहिती आहे का, वेन ब्रिज ऑसिलेटर जो दिलेला आहे तुमचा, हा वेन ब्रिज ऑसिलेटर हा काय करेल, साईन वेव्ह प्रोड्यूस करेल. आता ब्रेन ब्रिज ऑसिलेटर जो असतो, जो की साईन वेव्ह प्रोड्यूस करतो, त्याची ऑडिओ फ्रिक्वेन्सीज रेंज असते बेस्ड ऑन द रिक्वायरमेंट. म्हणजे अशी काहीतरी रिक्वायरमेंट द्या तुम्ही त्याला, म्हणजे तो काय करेल, त्या रेंजची फ्रिक्वेन्सी तयार करेल. वी कॅन कनेक्ट द आउटपुट ऑफ द वेन ब्रिज ऑसिलेटर टू आयदर अप्पर पाथ ऑर लोअर पाथ बाय द स्विच. मग हे डबल स्विच दिलेलं आहे त्यांनी इथं, हे कधी लक्षात ठेवून द्या, इथं डबल स्विच दिलेलं आहे. द अप्पर पाथ कन्सिस्ट ऑफ द ब्लॉक्स लाईक साईन वेव्ह ॲम्प्लिफायर अँड अटेन्युएटर. ठीक आहे, एवढं हे साईन वेव्ह अटेन्युएटर हे दिलेले आहेत. आणि लोअर पार्टला त्यांनी काय दिलेलं आहे, स्क्वेअर वेव्ह, स्क्वेअर ॲम्प्लिफायर आणि अटेन्युएटर दिलेले आहे. मग हे सगळ्या गोष्टी त्यांनी फक्त इथे एक्सप्लेन केल्यात, एवढंच ध्यानात ठेवून घ्या. बेसिकली मी तुम्हाला काय म्हणलं होतं की सिग्नल जनरेटर जो आहे तो म्हणजे फंक्शन जनरेटर आहे. जे फंक्शन जनरेटर मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे ते जशाच तसं सिग्नल जनरेटरचा भाग असतो. ठीक आहे, तर फंक्शन जनरेटर हा बेसिकली सिग्नल जनरेटरचा भाग आहे. सिग्नल जनरेटर हा फंक्शन जनरेटरपेक्षा मोठा आहे. त्याच्यामुळे काय करावं लागेल, तुम्हाला पहिल्यांदा फंक्शन जनरेटर शिकून घ्यावं लागेल. फंक्शन जनरेटर समजला की मग त्यालाच एक्सप्लेन करायचं सिग्नल जनरेटर म्हणून. ठीक आहे, डायग्रामसुद्धा सेम काढली तरी काही फरक पडत नाही, दोन्ही गोष्टी सेमच आहेत. फंक्शन जनरेटर आणि सिग्नल जनरेटर बोथ आर सेम. लास्ट पॉईंट आहे तुमचा ट्राय वेक्टर मीटर. हे बघा, हे ट्राय वेक्टर मीटर दिलेलं आहे ह्याच्यामध्ये. ठीक आहे, आता हे जे ट्राय वेक्टर मीटर आहे ना, याच्यामध्ये काय काय मेजर होतं हे बघा. ॲपरंट पॉवर, ॲक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर, पॉवर फॅक्टर, करंट, वोल्टेज, ETC. एवढ्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये काय होतात, आउटपुटमध्ये यायला लागतात. हे कधीही ध्यानात ठेवून घ्या. ठीक आहे, पॉवर फॅक्टर, पॉवर जे की ॲपरंट, ॲक्टिव्ह, रिॲक्टिव्ह, करंट आणि वोल्टेज, फ्रिक्वेन्सीसुद्धा काही ठिकाणी तर फ्रिक्वेन्सीसुद्धा आणि रेजिस्टन्ससुद्धा चेंज केलं जातं. सो ETC ट्राय वेक्टर मीटर याला म्हणतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे बरं का हा ट्राय वेक्टर मीटर. हा कुठं वापरला जातो, बेसिकली आपला हा
इंडस्ट्रीसाठी वापरला जातो, इंडस्ट्रीज. ठीक आहे, हा बेसिकली इंडस्ट्रीजसाठी वापरला जातो. म्हणून इथं काय असतात, लार्ज डिस्प्ले असतात आणि नंबर ऑफ डिस्प्लेज असतात त्याच्यामध्ये. 1 डिस्प्ले, 2 डिस्प्ले, 3 डिस्प्ले, 4, 5, 6 असे वेगवेगळे दिलेले असतात. ठीक आहे. आता बेसिकली जो तुम्हाला ट्रायव्हेक्टर मीटर बघायचा आहे, आपल्याकडे सध्या ॲनालॉग ट्रायव्हेक्टर मीटर नाही आहेत. जे आहेत ते सगळे आता डिजिटल ट्रायव्हेक्टर मीटर आहेत. ठीक आहे. तर मग डिजिटल ट्रायव्हेक्टर मीटर म्हणल्यानंतर तुम्हाला मायक्रो कंट्रोलरचा उपयोग करावा लागतो. जे तुमच्यासमोर डायग्राम दिसते आहे, ही जी डायग्राम आहे पूर्ण, ही तुमची डायग्राम तुम्हाला पाठ असायला पाहिजे. ठीक आहे. हे एक सिम्पल डायग्राम आहे. मी एक एक गोष्ट तुम्हाला समजून सांगेन. पहिल्यांदा करंट आणि व्होल्टेज म्हणजे हे 2 टर्मिनल इनपुट टर्मिनल असतात. करंट आणि व्होल्टेज सप्लाय दिलं जाईल कशाला, सॅम्पलिंग सर्किटला. ठीक आहे. परत व्होल्टेजचा कनेक्शन कुठं दिलं जाईल, बॅटरी मोडला. म्हणजे हे सगळं ऑपरेशन होण्यासाठी तुम्हाला एक सप्लाय लागतो छोटासा, DC सप्लाय. तर तो कुठला DC सप्लाय असतो, बॅटरीचा सप्लाय असतो आणि हा बॅटरीला दिला जाईल. मग हा बॅटरीमधून परत नंतर कुठे येईल, हा MCU भाग आहे. आता हा MCU भाग म्हणजे काय माहिती आहे का, मायक्रो कंट्रोलर कंट्रोलिंग युनिट म्हणतात त्याला. मायक्रो कंट्रोलर कंट्रोलिंग युनिट, मायक्रो कंट्रोलर कंट्रोल युनिट. ठीक आहे. हे शब्द महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी. ठीक. सॅम्पलिंग सर्किटचा जो इनपुट आहे, सॅम्पलिंग सर्किटचा जो आउटपुट आहे, तो कशाला दिला जातो, हाय ॲक्युरसी मेजरिंग युनिट. म्हणजे ह्या MCU मध्ये 2 पॉईंट्स आहेत, हाय ॲक्युरसी मेजरिंग युनिट आणि LCD. हा मेजरिंग युनिट काय करतो, सॅम्पलिंग सर्किटचं जे सॅम्पल आलेलं आहे इकडून करंट आणि व्होल्टेजमधून, ते इथं जाऊन मेजर करतो विथ हाय ॲक्युरसी. परत नंतर MCUचा दुसरा पॉईंट कुठे दिलेला आहे, LCD ड्रायव्हर. LCD ड्रायव्हर म्हणजे काही नाही, तुमचा डिस्प्ले जो असतो त्याला आपण LCD ड्रायव्हर म्हणत असतो. ठीक आहे. आता MCUचे काही पार्ट्स आहेत जे की दुसऱ्या गोष्टींशी सुद्धा रिलेटेड आहेत. एक तर पल्स LED, दुसरा MD रिसेट, तिसरा आहे मेमरी, चौथा आहे रिमोट कम्युनिकेशन, पाचवा आहे ऑप्टिकल कम्युनिकेशन. तर यांच्यामध्ये डीपमध्ये जाण्याची काही गरज नाही आहे तुम्हाला. हे जरी तुम्ही लक्षात नाही ठेवलेत तरी ठीक आहे. फक्त डायग्राम काढत असताना ह्या गोष्टी लिहून ठेवा, त्याच्यामध्ये डायग्राममध्ये नमूद करा. बेसिकली आपल्याला ह्याचं काय उपयोग आहे हे पाहायचं आहे. इट मेनली कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग युनिट्स. फर्स्ट युनिट इज एनर्जी मेजरिंग युनिट. सेकंड, एनर्जी मेजरिंग युनिट हॅज व्होल्टेज सॅम्पलिंग, करंट सॅम्पलिंग, मेजरिंग इंटिग्रेटेड सर्किट. म्हणजे हे जे आहे हे मेजरिंग युनिट आहे, याला आपण काय म्हणतो, मेजरिंग युनिट. तो काय आहे तुमचा, एनर्जी मेजरिंग युनिट आहे. An analog to digital converter is used to sample voltage and current relative to incoming waveforms. ठीक आहे. ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर इथं वापरला जातो, जो की A to D कन्व्हर्टर असा शब्द वापरला जातो त्याला. कारण तुमच्या MCUला डिजिटल सिग्नल्स लागत असतात, ॲनालॉग सिग्नल्स लागत नसतात. फॉर गेटिंग ॲक्युरेट रिझल्ट्स द सॅम्पलिंग रेट शुड बी हाय. म्हणजे हा सॅम्पलिंगचा रेट जो आहे तो कितीतरी पटीनं राहायला पाहिजे. म्हणजे एका सेकंदाला एक घेऊन काही फायदा नाही आहे, एका सेकंदाला लाखो करोडो सॅम्पल यायला पाहिजे, तरच हे सॅम्पलिंग सर्किट कामाचं आहे, नाहीतर कामाचं नाही. मग आता बेसिकली याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे डाटा प्रोसेसिंग युनिट. आता हा जो डाटा प्रोसेसिंग युनिट आहे तो हा आहे, हा जो MCUचा भाग आहे ना, तो म्हणजे तुमचा डाटा प्रोसेसिंग युनिट. म्हणजे इथं पूर्णपणे सर्व डाटा काय होत असतो, प्रोसेस होत असतो. मग इथं मेमरी स्टोरेजसुद्धा असतं, मायक्रो कंट्रोलर युनिटसुद्धा असतं. ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. नेक्स्ट आहे व्हेरी हायली रिलायबल रीड ओनली मेमरी. रॉम मेमरी असते, रॉम फक्त रीड करता येते, ह्याच्यामध्ये राईट काहीच करता येत नाही, अशा प्रकारची मेमरी याच्यामध्ये असते. रॉम मेमरी इज यूज्ड टू रिटेन म्हणजे साठवून ठेवणे डाटा. सो फॉर मेनी इयर्स इवन इफ देर इज नो पॉवर. जर पॉवर जरी दिलेली नसेल तरी ह्याच्यामध्ये तो डाटा काय होईल, सेव्ह होत राहील, कारण मेमरी दिलेली आहे याला सेपरेट. ठीक आहे.
नेक्स्ट काय म्हणतं, पॉवर सप्लाय युनिट. आता ह्याच्यामध्ये पॉवर सप्लाय युनिट सगळ्याला माहिती आहे की पॉवर सप्लाय करण्यासाठी, आणि इनपुट आउटपुट युनिट. एक तर हे इनपुट युनिट्स आहेत आणि दुसरे काही आउटपुट युनिट्स असतात. मी तुम्हाला म्हणलं ना की पोर्ट्स आहे त्याला काही, तर हे दिलेलं आहे. आता पॉवर सप्लाय युनिटमध्ये दोन असतात, एक तर हे बॅटरी आणि हे आउटपुट पॉवर जी की आपल्याला मेजर करायची आहे. दुसरं आउटपुट मेजर्स कोणकोणते आहेत, हा बघा डिस्प्ले एक आहे, आणि हे बाकीच्या ऑप्टिकल कम्युनिकेशन्स म्हणा किंवा पोर्ट रिमोट कम्युनिकेशन्स म्हणा, हे काय आहेत, हे तुमचे आउटपुट आहेत. डिस्प्ले, रिमोट कम्युनिकेशन, ऑप्टिकल कम्युनिकेशन्स. नेक्स्ट, data from ROM can either be displayed on the meter or communicated via optical communication RJ11 port on to a handheld meter reading instrument. म्हणजे मीटर रिडिंग इन्स्ट्रुमेंटला देऊ शकता. म्हणजे दोन्हीपैकी एक गोष्ट काय माहिती आहे का, समजा जर तुम्ही इथं पूर्ण डाटा तुमचा झाला, आता तुम्हाला रिडिंग पाहिजे तर तुम्हाला एकतर डिस्प्लेलाही भेटेल किंवा तुमचं ऑप्टिकल कम्युनिकेशन वापरा. आता ह्या ऑप्टिकल कम्युनिकेशनचा पोर्ट जो आहे त्याला त्याने नंबर काय दिलेला आहे, RJ11 दिलेला आहे. ठीक आहे, हे झाले तुमचे पूर्णपणे 5व्या चॅप्टरचा भाग.